अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता घडे पुण्यराशी, नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. यशवंत वंशा बहुभूष विले, भूदेव संता सदा तोष विले. जगाच्या हितार्था धरी शुद्ध काया, नमस्कार श्री सद्गुरु गोपाळ राया. आपण ते मागचे 3 भाग पूर्ण केले आणि 3 भागामध्ये मिळून आपण तुकारामांच्या जवळ जाण्याचा थोडा प्रयत्न केला. आजच्या भागामध्ये जो आपला हेतू असणार आहे तो विशेषतः तुकारामांची भाषा काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, कुठल्या प्रकारचे अर्थालंकार आणि कुठले रसालंकार तुकोबांनी आपल्या अभंगगाथेमध्ये या ठिकाणी वापरलेले आहेत आणि कुठल्या विषयांना तुकारामांनी या अभंगांच्या निमित्ताने स्पर्श केला आहे, अशा प्रकारचा विषय आपण या ठिकाणी बघणार आहोत. मराठी संत साहित्यामध्ये 3 प्रकारच्या साहित्याचं विशेष कौतुक केलं जातं. पहिलं ओवीचं आहे, ती ज्ञानदेवांच्या नावाने आहे, ज्ञानेशाची ओवी असं आपण म्हणतो. एकनाथांचं भारूड असं आपण म्हणतो आणि तुकोबांची गाथा किंवा तुकोबांचे अभंग. अशा अर्थाने ओवी, भारूड आणि गाथा म्हणजे अभंग या 3 प्रकारचं जे संत साहित्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला मराठी भाषेमध्ये बघायला मिळतं, त्यांनी आपला मराठी समाज परिपुष्ट झालेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. कारण हे 3ही वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार आहेत, वेगवेगळ्या काळामध्ये हाताळल्या गेलेले आहेत. ज्ञानदेवांच्या काळामध्ये ओवी महात्म्य जास्त असावं म्हणून त्यांनी त्या पद्धतीने लिहिलं असेल. एकनाथांच्या काळामध्ये लोकरंजन आणि अधिकाधिक लोकांचा सहभाग, सर्वसमावेशकता आणि सामाजिक समरसता हे त्यांच्या पुढचे उद्देश असतील म्हणून त्यांनी भारुडाचा त्या ठिकाणी आधार घेतला असावा. तुकारामांच्या काळामध्ये त्या काळाला सुसंगत अशा प्रकारची अभंगरचना त्यांनी केली आणि ही अभंगरचना त्यांनी आपल्या समोर ठेवलेली आहे. काय केलं या 3 प्रकारच्या संत, म्हणजे आता ज्याला आपल्याला म्हणता येईल ओवीबद्ध रचना करणारे, अभंग लिहिणारे आणि भारुडासारख्या गवळणीसारख्या रचना करणारे संत यांनी लिहिल्यामुळे मराठी सारस्वतामध्ये नेमकं काय घडलं असा विचार केला तर गंगेला जे पावित्र्य आहे आपल्या धर्मामध्ये, ते पावित्र्य त्यांनी मराठी भाषेला मिळवून दिलं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. सगळ्यात गोड काय आहे, अमृत आहे असं आपण म्हणतो. त्या अमृताचं जे माधुर्य आहे ते मराठी भाषेला काय, माझा मराठाची काय कौतुके, ही सगळी भाषा ज्ञानदेवांनी जी वापरली की माझी मराठी इतकी समृद्ध आहे, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, ही भाषा तुकोबांनी वापरली. हे भाषेला समृद्ध करण्याचं काम त्यांच्या साहित्याने केलं आणि म्हणून मग अमृताचं जे माधुर्य आहे ते त्या ठिकाणी मिळालं. कदाचित तुकोबांची भाषा थोडी परखड आहे, परंतु तुकोबा सोडून इतर जे संत आहेत, ज्ञानदेव असतील, नामदेव असतील, जनाबाई असतील, कानोपात्रा असतील, या सगळ्यांच्या भाषेने चंद्राचं शीतलत्व जे आहे, चंद्राचं जे एकंदर आनंददायी आल्हाददायी असं जे काही एक चंद्राचं दर्शन आहे, ते दर्शन पण मराठी भाषेला मिळवून दिलं. त्या अर्थाने मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये या संत मंडळीचं प्रचंड मोठं योगदान आहे आणि त्याच भाषेचा आधार घेत घेत आजपर्यंत आपण जे पण साहित्यिक बघतो आहोत ते देखील साहित्यिक त्याच वाटेवरनं चाललेले आहेत. म्हणजे ज्ञानदेव जरी म्हणाले असले भाष्यकारा ते वाट पुसतू, आत्ताचे साहित्यिक तुकोबा ज्ञानदेवांना एकनाथांना वाट विचारूनच आपली पुढची क्रमणा त्या ठिकाणी करायला लागलेली आहेत. अशा प्रकारचं एक वैशिष्ट्य मराठी भाषेमध्ये संत साहित्याच्या संबंधीचं आहे आणि हे साहित्य समृद्ध करण्यामध्ये तुकोबांची भूमिका प्रचंड मोठी आहे. हे साहित्य त्यांनी ज्या भाषेमध्ये लिहिलं त्या भाषेचा पोत, त्या भाषेचा विचार या ठिकाणी या भागामध्ये आपल्याला करायचा आहे. तुकारामांचं सगळं लिहिणं आध्यात्मिक उन्नयनासाठी आहे, ते ताकाला जाऊन भांडं लपवायचा विषय नाही. तुकारामांचा हेतू काही स्वतःला किती भाषा चांगली करता येते, किती चांगल्या प्रकारच्या रचना करता येतात, त्यांना जग किती चांगलं कळतं, त्यांना माणसं किती चांगले कळतात, त्यांना लोकांचे स्वभाव किती चांगले कळतात, त्यांना विज्ञान किती माहिती आहे, हे दाखवणं अजिबात नाही आहे. ज्याला जसा अर्थ पाहिजे असेल तसा त्यांनी त्या हत्तीच्या गोष्टीसारखं बघत राहावं की इथे हे पण आहे, इथे हे पण आहे. पण समग्र त्या अभंगवाणीचा जर विचार आपण केला तर हेतू एकच आहे, येतो कळवळा म्हणून या. त्यांच्या मनामध्ये सामान्य माणसाच्या बद्दल जी एक प्रकारची प्रीती आहे, एक प्रकारचा तळमळ आहे, एक प्रकारचा कळवळ आहे, तो कळवळा त्यांना येतो आणि त्या कळवळ्याच्या पोटी तुकारामांची ही सगळी भाषा आहे. त्यामुळे तुकारामांच्या लिहिण्याचं प्रयोजन काय आहे, तुकारामांच्या भाषा वापरण्याचं प्रयोजन काय आहे, असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यांना अध्यात्म समजावून सांगायचं आहे. त्या अध्यात्म समजावून सांगण्याची तुकोबांची भूमिका असल्यामुळे गाथेला आपण कुठला ग्रंथ आहे असं जर विचारलं तर लोक म्हणतात ना, तुकाराम फार मोठे कवी आहेत. तुकारामांना कवी व्हायचंच नाहीये, कवी होणं हा त्यांचा उद्देशच नाहीये. तुकाराम फार मोठे साहित्यिक आहेत, अजिबात नाहीये. ते रसालंकार, अर्थदृष्टी, विषय हे आपण बघणार आहोत, परंतु ते ओघाने आलेलं आहे, उद्देश तो नाही. त्यामुळे गाथेचा जो उद्देश आहे, गाथेमध्ये वापरलेली भाषा असेल, त्या भाषेचं जे काही सौंदर्य तुकोबांनी वापरलेलं आहे ते सगळंच्या सगळं लोकांना आध्यात्मिक ज्ञान द्यावं आणि ते सर्वतोमुखी व्हावं
अशा प्रकारचा त्यांचा विचार असल्याचं आपल्या लक्षात येऊन जातं. आता गंमत काय आहे की इतकी चांगली भाषा आहे ती की तुकोबांनी जे बोलले ना तर ते बोली भाषेमध्ये लोकभाषेमध्ये म्हणी म्हणून देखील रूढ झालेला आहे. आता बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले तुकोबांचा अभंग आहे. परंतु आत्ताही आपण बोलत असताना ज्याला तुकाराम पण माहीत नाही, ज्याला वारकरी पण माहिती नाहीये, ज्याला संत साहित्य माहिती नाहीये, असा देखील माणूस ज्याला मराठी भाषा कळते, ज्याला मराठी भाषेमधल्या वाक्प्रचारांचं महत्त्व कळतं, असा माणूस तो वाक्प्रचार वापरल्याशिवाय राहत नाही. तो म्हणतो सहज की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाचती. ही जी भाषा आहे तुकारामांची ती इतकी चांगली आणि थेट भाषा आहे की लोकांना ती आध्यात्मिकच्या पलीकडे जाऊन रोजच्या जीवनामध्ये वापरण्यासाठी देखील अत्यंत सुसंगत वाटलेली आहे. आणि म्हणून तशा प्रकारची भाषा तुकारामांची आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते आहे. आणि सगळ्या संदर्भामध्ये व्यक्तीचं उन्नयन असेल, कुटुंबाचं संगोपन असेल, समाजाचं संवर्धन असेल, या विश्वाचा पसारा हाकण्याचा विषय असेल, या प्रत्येक बाबतीमध्ये एक पथदर्शक भूमिका या तुकारामांच्या भाषेने घेतलेली आपल्याला बघायला मिळते. आणि तीच तुकारामांची भाषा आहे. म्हणजे आता विश्वात्मके देवे येणे वागेदने तोषावे तोषोनी मद द्यावे, हे जे काही माऊली तिथे म्हणायला लागलेले आहेत, त्याच विश्वात्मक देवाजवळ प्रार्थना करताना त्या विश्वात्मक देवाजवळ ज्यांच्यासाठी प्रार्थना करायला लागलेत त्यांना पण तुकाराम सांगायला लागलेले आहे. केवळ विश्वात्मक देवाला सांगत नाहीये यांचं भलं कर म्हणून, यांनाही सांगतात तुमचं भलं व्हायचं असेल तर काय काय करावं लागेल. आणि म्हणून मग नाठाळाचे माथी हनू काठी अशी पण भाषा तुकारामांची आपल्याला बघायला मिळते आहे. त्यामुळे तुकाराम हे एक अजब रसायन आहे. शब्दप्रयोग किती बरोबर आहे काय माहिती नाहीये, पण ते अजब रसायन आहे. ती केमिस्ट्रीच वेगळी आहे तुकारामांची. कसे घडले असतील, काय घडले असतील, म्हणून त्यांच्या त्या भाषेचा देखील आपण विचार या ठिकाणी केला पाहिजे. प्राधान्याने तुकारामांनी भाषेमध्ये अभंगांची रचना केली वाङ्मयामध्ये, म्हणून आपण अभंगांचा विचार करूया. त्यांनी ओवीबद्ध पण लिहिलेलं आहे, त्याच्यावरती आपण काही फारसं चिंतन करणार नाही कारण त्यांचे अभंग प्रमुख आहेत, त्या अभंगांचाच आपला संबंध आहे. एकंदर जे अभंग आहेत तुकारामांचे ते बहुतांश वेळेला 4 कडव्याचे आहेत, ज्याला आपण चरण म्हणतो. अभंगाच्या भाषेमध्ये 4 चरणाचे अभंग आहेत. विषय सोपा असेल तर 3 चरणाचा पण अभंग आहे, विषय दीर्घ असेल तर 6 चरणाचा पण आहे, आणि बालक्रीडेसारखा असेल तर 10-15 चरण व्हायला पण ते काही थांबत नाहीये तुकाराम महाराज. त्यांना तो विषय समजावून सांगेपर्यंत, ते लोकांच्यापर्यंत विषय नीट घेऊन जाईपर्यंत ते काही थांबत नाहीत. त्यामुळे बहुतांश वेळेला 4 चरणाचे, क्वचित वेळेला 3 चरणांचे, आणि मग गरजेनुसार 6, 8 आणि 14, 16 अशा प्रकारच्या चरणांचे अभंग तुकारामांच्या आपल्याला बघायला मिळतात. याच्या मागे लॉजिक काय आहे, कशामुळे झालं असेल असं, तर त्याचं एकच कारण आहे. त्यांना कविता करायची नव्हती, त्यांना रेकॉर्डिंगला कुणाला द्यायचं नव्हतं, त्यांना पुस्तकात प्रकाशित करायचं नव्हतं, त्यांना स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नव्हता. त्यांचा हेतू लोकांना समजावून सांगणे होता. त्यामुळे लोकांना समजेल अशा भाषेमध्ये लोकांना समजेल तिथपर्यंत सांगणे ही तुकारामांची भाषा असल्यामुळे तो विषय त्यांनी त्या विस्ताराने किंवा स्वल्प पद्धतीने त्या ठिकाणी त्या ठिकाणी हाताळल्याचं आपल्याला बघायला मिळून येतं. तुकारामांच्या अभंगामध्ये ध्रुवपद म्हणून दुसरं चरण येतं. अभंगाचं जे दुसरं चरण असेल ते ध्रुवपद म्हणून येतं. ते कशामुळे येतं तर अभंगामधल्या इतर चरणांचा त्याच्याशी एक समन्वय असतो. म्हणजे तुम्ही पंढरपूरला जा तुम्ही मुक्त व्हाल, तुम्ही आळंदीला जा तुम्ही मुक्त व्हाल, हे तुम्ही मुक्त व्हाल हे जे आहे हे सगळ्यांशी संबंधित आहे. तुम्ही तीर्थयात्रा केल्याने मुक्त व्हाल, तुम्ही वडिलांची सेवा केल्याने मुक्त व्हाल, तुम्ही समाजाचं ऋण फेडल्याने मुक्त व्हाल, तुम्ही स्वतः चांगलं वागल्याने मुक्त व्हाल. हे मुक्त व्हाल हे जे काही एक वाक्य आहे त्याच्यामधलं ते त्या अभंगाचं ध्रुवपद आहे. अशा प्रकारे तुकारामांच्या अभंगामध्ये बहुतांश वेळेला दुसरं चरण ध्रुवपदाच्या रूपाने आपल्या समोर येतं. ज्या ठिकाणी तशा प्रकारचं दुसरं चरण येत नाही त्या ठिकाणी संप्रदायामध्ये शेवटचं जे चरण आहे जिथे तुका म्हणे आहे त्याला आपण ध्रुवपद म्हणतो आणि ते ध्रुवपद म्हणून वापरतो. काही अभंगामध्ये तर प्रत्येक चरणच एक स्वतंत्र अभंग आहे, त्याचा इतरांशी कुणाशीही संबंध नाही. अशा ठिकाणी ध्रुवपद नावाची गोष्टही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. दुसरी गोष्ट, अभंग हे एक वृत्त आहे, त्याच्यामध्ये शब्दांची मर्यादा आहे, त्याच्यामध्ये अक्षरांची मर्यादा आहे, त्याच्यामध्ये यमक आहे. परंतु विषयाचं महत्त्व, आपण जसं म्हणालो की विषय जास्त महत्त्वाचा असल्यामुळे तुकारामांनी गरजेनुसार त्या वृत्ताशी आणि त्या अक्षरांच्या शब्दांच्या संख्येची देखील भरपूर तडजोड करून घेतलेली आहे. पण लहान मुलाला आपल्या तरी कुठं घरामध्ये नीट बोलता येतं बोबडं, त्याला काय म्हणायचं माहीत नाही. आपण इतका सुंदर अर्थ लावतो त्याचा आणि जगाला सांगत सुटतो की आज आमचा बाळ्या असं म्हणलेलं आहे. सकाळी उठल्याबरोबर त्यांनी स्वतःहून दूध मागितलेलं आहे, त्याला दूध शब्द पण माहीत नाही, पण आम्ही त्याचं कौतुक करतो. तशा अर्थाने जर विचार केला तर तुकोबांच्या अभंगांचं कौतुक करताना मुळात विषयच चांगला आहे. त्यामुळे तिथे वृत्ताचं बंधनही घालायची गरज नाही, अक्षरांची आणि शब्दांची मर्यादा देखील घालायची गरज नाही. किंबहुना तुकाराम म्हणतील तोच अभंग आहे अशा प्रकारची भूमिका हे सगळं वाचन आणि चिंतन तुकारामांच्या साहित्याचं केल्यानंतर
आपल्या समोर लक्षामध्ये येतं। गाथेमध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 विषयावरचं चिंतन मांडलेलं आहे। त्याला उपविषय भरपूर केलेत तुकोबांनी, पण मुख्य काय आहे या गाथेमध्ये तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 गोष्टींची तुकोबांनी मोठ्याने चर्चा केलेली आहे। वाक्यम रसात्मकम काव्यम अशा प्रकारचं ते काय शास्त्रकार आहेत ना, भाषाशास्त्रकार, त्यांनी सांगितलं की वाक्यम रसात्मकम काव्यम, ज्या वाक्यानी रसाची उत्पत्ती होते त्याला काव्य म्हणतात। मग ते पद्य असेल, गद्य असेल, फरक पडतं, म्हणजे कविता पण काव्य असते, धडा पण काव्य असू शकतो। आपल्याला त्याला कंडिशन काय आहे, वाक्यम रसात्मकम काव्यम, त्या वाक्यामध्ये रस उत्पत्ती करण्याचं त्या सामर्थ्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे। तुकोबांच्या प्रत्येक वाक्यामध्ये रसाची उत्पत्ती करण्याचं सामर्थ्य, किंबहुना रस त्याच्यामध्ये ओतप्रोत भरून वाहतात, माणसाच्या चित्तवृत्तीला जाऊन ते भिडतात आणि माणसाला एका वेगळ्या विश्वामध्ये घेऊन जाण्याचं सामर्थ्य त्या प्रत्येक वाक्यात असल्यामुळे तुकारामांचे जे अभंग आहेत ना ते काव्य म्हणून आपण त्याला म्हणतो आहोत। त्याला मात्रा इतक्या आहेत, त्याला अक्षरं एवढी आहेत, त्याच्यामध्ये शब्दाची योजना अशी केलेली आहे म्हणून ते काव्य आपण म्हणत नाही। त्याच्यामधला रसभाव जो आहे, त्याच्यामधलं रसनिष्पत्ती करण्याचं सामर्थ्य जे आहे तुकारामांच्या शब्दांचं, त्याच्यामुळे त्याला आपण काव्य म्हणतो। त्या अर्थाने साहित्य दर्पणकार जेवढे असतील त्या सगळ्यांनी वाक्यम रसात्मकम काव्यम ही जी एक व्याख्या करून दिलेली आहे, काव्य कशाला म्हणायचं आहे, त्या कसोटीवरती देखील तुकारामांचं जे काव्य आहे ते आपल्याला अभंग काव्याच्या रूपाने बघायला मिळतं। काव्यामध्ये जे गुण असतात, ओज असतो, प्रासाद असतो, माधुर्य असतं, तर हे सगळं आपल्याला तुकोबांच्या अभंगामध्ये बघायला मिळतं। म्हणजे भाषेचा विचार केला तर मग काव्याचे गुण कुठले आहेत, लक्षणं आपण बघितले, काव्यम रसात्मकम वाक्यम रसात्मकम काव्यम, तशा अर्थाने शब्दांमध्ये एक प्रकारचा ओज असला पाहिजे, काहीतरी एक वीरवृत्ती जागवणारं पाहिजे आहे, प्रासाद असला पाहिजे, प्रासादिक वाणी ती आपल्याला वाटली पाहिजे, माधुर्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे। अशा प्रकारचा जर विचार केला तर त्याही कसोटीवरती तुकोबांची जी काही रचना आपल्या समोर येते ती सगळीच्या सगळी रचना ही आपल्याला अभंगाच्या दृष्टीने अत्यंत चांगली, काव्याच्या दृष्टीने अत्यंत चांगली अशा प्रकारची आपल्याला दिसते। आणखी तुकारामांच्या अभंगाचं वैशिष्ट्य बघायला गेलं तर तुकारामांचा एक पूर्ण अभंग डोळ्यापुढे आपण आणायचा आहे। एक कुठलाही तुमच्या ओळखीचा अभंग आणा किंवा घरी गेल्यानंतर एकदा विचार करून एक तुकोबांचा पाठ असलेला अभंग डोळ्यापुढे आणा, तो एक महावाक्यार्थ आहे। अभंग म्हणजे एक महावाक्यार्थ आहे आणि त्या अभंगामधलं प्रत्येक चरण देखील एक काय म्हणता येईल वाक्यार्थ घेऊनच येणार आहे। असं नाही आहे की ते जोडले 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 आणि शेवटी कुठेतरी नेऊन त्याला समारोप त्याचा करून दिलेला आहे, अजिबात नाही। एक एक चरण देखील ते महावाक्यच आहे, त्याच्यामध्ये पण एक गहन अर्थ लुप्त आहे। तो गहन अर्थ वाढत वाढत जातो आणि जेव्हा आपण शेवटपर्यंत अभंगाच्या जातो तेव्हा आपल्या लक्षात येते की हे वेगळ्या पद्धतीने तुकोबांनी मांडलेलं आहे। म्हणून तुकोबांच्या अभंगाचं इंटरप्रिटेशन ज्याला आपण म्हणतो त्याचं जेव्हा आपण विश्लेषण करतो तेव्हा एका चरणावरून हा अभंग या विषयाचा असं अजिबात म्हणता येत नाही, पूर्ण अभंग बघावा लागतो। तुकोबांना नेमकं काय सांगायचं ते बघावं लागतं आणि ते सगळं बघितल्यानंतर त्या अभंगाचं आकलन करून त्याचा विषय ठरवता येत। नाहीतर एका पहिल्या चरणामध्ये काहीतरी वेगळा विषय तुकोबराय मांडतायत, त्याचा पण एक अर्थ आहे, दुसरा विषय दुसऱ्या चरणात आहे, तिसरा विषय तिसऱ्या चरणात आहे आणि शेवटी काहीतरी वेगळा एक गहन अर्थ असं तुकोबांनी दिलेला आहे। त्यामुळे त्याही पार्श्वभूमीवर आपल्याला पूर्ण अभंगाचं चिंतन केल्याशिवाय त्या अभंगाचा विषय आणि प्रयोजन स्पष्ट होत नाही। हे देखील तुकारामांच्या म्हणजे आपली एक कविता सुरू झाली, रात्रीची वेळ सुरू झाली कवितेमध्ये की मग रात्रीचं सगळं वर्णन शेवटपर्यंत चालणार आणि ही रात्रीवरती केलेली कविता आहे, ही पहाटेवरती केलेली कविता आहे। सुरुवातीला कुत्रा त्या कवितेमध्ये असला की ही प्राण्यांच्या संबंधी केलेली कविता आहे। इतकं सरळ धोपटपणे आपण जे म्हणू शकतो ते तुकोबांच्या अभंगाबद्दल आपल्याला म्हणता येत नाही, कारण त्याचा हेतू फार वेगळ्या प्रकारचा असण्याची शक्यता त्या ठिकाणी असते, असं आपल्याला बघावं लागतं। आता ते कसं होतं की एक अभंग लिहित आहेत तुकोबाराय, एका अभंगाचं एक चरण आहे न धरी रे संग, म्हणजे असंगाचा संग तू धरू नको, हे एक चरण आहे छोटं अभंगामधलं। पुढे म्हणतात लागो नेदी मळ ममतेचा, तुला ममतेचा मळ लागू देऊ नको, हे एक प्रकारचं शास्त्रच आहे। ममतेचा मळ लागू नये, असंगाचा संग धरू नये, हे तत्वज्ञानच आहे। आणि शेवटी अभंगाच्या शेवटी म्हणतात की या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, म्हणजे ते सांगतायत ब्रह्मज्ञान आणि इथे आम्हाला म्हणतात की असंगाचा संग धरू नको, तुला ममतेचा मळ लागू देऊ नको, साध्या साध्या गोष्टी सांगतायत आणि त्याला जोडतायत कशाशी तर ब्रह्मज्ञानाशी जोडतायत। तर अशा प्रकारची संगती आपल्याला तुकोबांच्या अभंगामध्ये मांडावी लागते, तेव्हा तुकोबा कळायला आपल्याला सोपे होतात। अत्यंत थेट आणि सुलभ अशा प्रकारची भाषा आहे। सांडोनिया हिरा कोणी वेचाव्या त्या गारा, किती साधं सांगितलं की हिरे पडलेत रस्त्यामध्ये तुम्हाला आणि त्याच्या बाजूला पाऊस झालाय मोठा, गारा पण पडलेल्या आहेत, तुमच्यासमोर ऑप्शन आहे म्हणाले, तुम्हाला हिरा उचलायचा आहे का गारा उचलायच्या आहेत। ते सांडोनिया म्हणजे टाकून देऊन, हातामधले
ते गारा पडायला लागल्या टपटप तर हातातले हिरे टाकून दिलेत आणि चला आता गारा आपण वेचू, असा मूर्ख कोण असेल? अशा प्रकारचा विचार तुकाराम त्या अभंगातनं मांडतात. थेट भाषा आहे, सोपी भाषा आहे की जे चांगलं आहे ते स्वीकारलं पाहिजे, जे मोठं आहे ते स्वीकारलं पाहिजे, जे मौल्यवान आहे ते स्वीकारलं पाहिजे, जे त्याच्यानंतर विरघळून जाणार आहे ते हातामध्ये गाराही राहणार नाही, त्याचं पाणी होऊन जाणार आहे, त्याच्याकडे फारसा आपण म्हणजे फलकट तो संसार असा पण तुकोबांचा एक अभंग आहे. तेथ सार भगवंत, म्हणजे या संसारामध्ये फलकट काय आहे? तुम्ही सुपानी पाखडत असताना बाहेर टाकून द्यायचं काय आहे तुम्हाला? तो संसार आहे, फलकट तो संसार. हेथ सार भगवंत, इथे सार भगवंत आहे. तशा अर्थाने सांडोनिया हिरा कोणी वेचाव्या त्या गारा, इतकी साधी भाषा तुकाराम महाराजांनी वापरलेली आपल्याला बघायला मिळते आहे. विषय समजावून देताना दृष्टांत देणे हे माऊलींचं वैशिष्ट्य आहे, पण त्याच्याही जोडीला तुकोबांचं देखील ते वैशिष्ट्य असं आपल्याला म्हणावं लागतं. आता बळच कुणाला घोड्यावरती बसवता येत नाही, आपण घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जातो पण ते पाणी पिणं त्याच्या मनावरती आहे. हे सांगताना मोले घातले रडाया नाही असू नाही माया, इतक्या साध्या भाषेमध्ये तुकोबारा इथे सांगतायत की हे उगाच त्याला पैसे देऊन बसवले बाबा तुम्ही रडायला, त्याला कसं प्रेम आलं, कशी माया आली, हे मोले घातले रडाया नाही असू नाही माया, अशा प्रकारची जी भाषा आहे, दृष्टांताचा इतका चांगला वापर आपल्याला क्वचित इतर संतांच्या साहित्यामध्ये बघायला भेटेल, एक ज्ञानेश्वर सोडले तर. परंतु बाकी संतांच्या अभंगामध्ये तुकारामांच्या इतका दृष्टांताचा वापर आपल्याला झालेला बघायला मिळत नाही. इतकं छान निरीक्षण आहे तुकोबारायांचं की आपल्या आजूबाजूला काय घडायला लागलेलं आहे. आता पितृपक्ष चालू आहे, ज्याच्या त्याच्या घरी मोहाच्या पत्राळी आता तर येत नाही आहेत, ज्या कुठल्या येत असतील प्लास्टिकच्या पत्राळी यायला लागल्यात, ते दिसतं सकाळी चित्र ना, ते घेऊन चाललेत हे. तुकोबारायांच्या काळामध्ये पण असेल. मग त्यावेळेला खऱ्या पितृ मातृसेवेचं सार सांगताना तुकोबांचा एक अभंग आहे, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी. काय भाषा आहे बघा. की ते जेव्हा जिवंत होते, त्यांना जेव्हा भूक लागली होती तेव्हा आधी तर त्यांना खाऊच घालायची इच्छा नव्हती, पण निमित्त सापडलं, तुम्हाला डायबिटीज आहे, साखर खायची नाही आहे, अरे 90 वर्ष झालं, आता किती वर्ष जगणार आहे, खाऊ दे ना, काय फरक पडतोय. नाही नाही, तुम्हाला ते खायला सांगितलेलं नाही, तुमच्या तब्येतीला ते सहन होत नाही, फार शिळं खाऊ नका, फार वडे काहीतरी असं खाऊ नका, खाऊ घालायची इच्छाच नाही. भुके नाही अन्न, त्याला भूक लागली तेव्हा अन्नच दिले नाही, म्हणाले भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यानंतर पिंडदान, हे तो चाळवा चाळवी, हे चाळवा चाळवी आहे म्हणाले, केले आपणची जेवी. कोण जेवणार आहे तिथे? आता शास्त्राच्या अर्थाने, श्राद्धविधीच्या अर्थाने कदाचित पित्र येत असतील, अजून काय काय असेल, पण उदाहरण किती चपखल दिले बघा. त्यांचं म्हणणं की श्राद्ध करू नका असं अभंगात कुठेच बनले नाहीत शेवटपर्यंत, पण त्यांनी त्याच्याबद्दल एक अशा प्रकारचा संदेश दिलाय की श्राद्ध करण्याचा, श्राद्ध संकल्प सोडण्याचा अधिकार त्याच मुलाला आहे ज्या मुलांनी भुकेपणी त्याला अन्न दिलेलं आहे. हा त्यातला सार त्या अभंगाचा पूर्ण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. म्हणजे ही जी भाषा आहे की भुके नाही अन्न, किती सोप्या पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. विसंगती समाजामधली कशी तुकाराम एका अर्थाने मांडतात की काय नाही निर्मळ जीवन काय करील साबण, किती सोपा अभंग आहे. तुमचं जीवनच निर्मळ नाही म्हणाले, तुम्हाला साबणेने किती जरी घासलं तरी काय होणार आहे म्हणाले, दगडाने घासलं तर आणखी साल निघून जाईल तुमच्या शरीरावरचं आणि तुमच्यामध्ये काही बदल होणार नाही. म्हणजे बदलाच्या प्रक्रियेचं खरं कारण काय आहे तुकाराम इथे सांगायला लागलेले. बदलाच्या प्रक्रियेचं कारण अंतःकरण आहे, मन आहे. मनाने निग्रह केला पाहिजे, मनाने बदल स्वीकारला पाहिजे. तुमच्या बाह्य वर्तनाने जे जे काही तुम्ही स्वीकारता आहात तो एका अर्थाने हिपोक्रसी, दांभिकता आहे आणि त्या दांभिकतेच्या मागे तुम्ही लागू नका. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, अशा पद्धतीने त्यांनी वर्णन केलेलं आहे. आजूबाजूला माझ्यासारखे लोक पण होते तुकोबांच्या, तोंडापुरतं गोड बोलायचे, रंजन करायचे, स्वतःला चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट करायचे, तर तेही लोक होते. मग तुकोबांची भाषा अजून थेट झाली. लटिके ते रुचे साच कोणाही न पटे, खोटं खोटं कुणाची तारीफ केली की झालं, जयंत खूप चांगलं प्रवचन केलं बरं का, अरे वा खुश. नाही म्हणलं तर उलट पंचायत घरी जाईपर्यंत दोनदा विचारायचंय कसं वाटलं आजचं तुम्हाला, कसं वाटलं. आता त्यांना ते खोटं बोलावं लागतं. लटिके ते रुचे, बरं खोटं बोललेलं पटतं, पण मला पटतं कारण ते माझ्या बाजूचं आहे ना. साच कोणाही न पटे. आणि कोणी जर म्हणलं की नाही आज जास्त वेळ घेतला बरं का, आज विषय तुझा पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये पुनरुक्ती आलेली आहे, आज तुझा आवाज बरोबर नव्हता, आज तुझे शब्दोच्चार नीट आम्हाला वाटले नाहीत, साच कोणाही न पटे. दुसऱ्या वेळेला त्याला व्हॉट्सअपवर कळवायचंच नाही या म्हणून. कशाला कळवायचं? हे तुकारामांनी हे जे व्यंग आहे मानवी स्वभावामधलं, ते व्यंग पकडून त्याच्यावरती चिंतन मांडलेलं आहे. म्हणून ती भाषा आपल्याला बघायला भेटते. लटिके ते रुचे साच कोणाही न पटे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हणलंय. निवाडा पण इतका छान करतात तुकोबाराय, एखाद्या गोष्टीचा निवाडा. आपण मला वाटतं दुसऱ्या भागामध्ये किंवा दुसऱ्याच भागामध्ये
पुण्यपर उपकार पापते परपीडा अभंगाबद्दल आपण चिंतन बघितलं होतं, काय म्हणलेलं आहे तुकोबारायांनी. पण निवाडा करण्याची जी पद्धत आहे ना ती त्यांची, ती सर्वश्रुत आहे, सगळीकडे आहे. म्हणजे ते पंचांग बघायचं, मग आम्ही कोणत्या दिशेला घर बांधावं, मग खिडकी कुठे करावी, मग त्याच्यामध्ये स्वयंपाकाची जागा कोणती असावी, देवाला जागा कोणती, ते करतात ना वास्तुशास्त्रकार, सगळे ते करतात. त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर मग आता ठरलं, आता घर असं बांधलं, तिकडे खिडक्या बिडक्या सांगितल्या तिथे ठेवणं झालं, झरोके सोडले, आग्नेय दिशा नैऋत्य दिशा त्या सगळ्या बघून घेतल्या. आणि मग आता ठरवलं वास्तू करायचं आहे. मग वास्तू करायचं तर पंचांग बघा म्हणाले. पंचांगामध्ये बघितलं ही तिथी योग्य नाही, ती तिथी योग्य नाही. पण ती तिथी योग्य सापडली तर बायकोला बळ नाही, म्हणजे ते कुठलं चंद्र काय बळ असतं ते तिला सापडलं तर नवऱ्याला नाही. विसंगतीचा जोडा ना शेवटी, काय करणार, कुणाचं बळ एकमेकाला मॅचच होत नाहीये. मग आता काय करायचं आहे, मग तो वास्तू करायचा आहे, मग असं करायचं आहे. तुकोबाराय म्हणतात अरे ह्याची गरजच नाही, अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन. काय गरज आहे म्हणाले, सगळा शकूनच शकून आहे. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन. शेवटी म्हणतात तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. सगळ्या पंचांग बंद करून टाकले त्यांनी, फुली मारून टाकली पंचांगावर. तुका म्हणे हरीच्या दासा, जे हरीचे दास आहेत त्यांच्यासाठी शुभ काळ आहेत कोणते, अवघ्या दिशा. सगळे काळ शुभ आहेत, सगळ्या दिशा त्यांच्यासाठी शुभ आहेत. अशा प्रकारची भाषा तुकारामांनी वापरली. त्यामुळे निवाडा करणं कसं असतं एखाद्या गोष्टीचा, ते तुकारामांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. आणि त्याची योग्य पद्धतीने संगती लावणं पण त्याच्यामध्ये आहे. असं नाही की नाही तुम्ही हे करू नका, ते अंधश्रद्धावाले फिरतात ना रस्त्यावरती, बाजार मांडतात, त्यांचे पोस्टर आणि काय काय वाटप करतात, त्याच्यामध्ये ही भाषा नाही आहे. त्याच्यामध्ये कुठला तरी द्वेष आहे, कुठला तरी मत्सर आहे, कुठलं तरी एक संताप आहे. ते संताप आहे ते काहीच नाही तुकारामांच्या ठिकाणी. उलट सांगतायत की बाबा तू शकुनाच्या मागे लागलायस ना, त्या कुठल्या पक्षाचा आवाज तुला ऐकायचा आहे ना आज संध्याकाळी, तर ते काही करू नकोस. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन. तुझ्या मनामध्ये पांडुरंगाच्या परमात्म्याचं नाव घे, हे शकूनच सगळा होणार आहे म्हणाले तुम्हाला. आणि दिशा काही घर पाडू नको, कर्ज घेतले त्याचे हप्ते फिटत नाहीयेत, अजून 2 खिडक्या पाडायच्या, नवीन दरवाजा करायचा, काही करू नको म्हणाले. शुभ काळ अवघ्या दिशा, हरीचा दास झाला की सगळं होऊन जातं. हा जो निवाडा करण्याचा तुकारामांचा स्वभाव आहे तोही अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा आहे. परखड तर किती आहे त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही, अत्यंत परखड आहे. पुढे कधी कधी आला विषय तर आपण तोही बघूयात. पण जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म प्रक्षाळीले वरी वरी. पंढरपूरला गेला, चंद्रभागेचं स्नान केलं, पैठणला गेला, गोदावरी मातेचं स्नान केलं, ओंकारेश्वरला अजून कुठेतरी गेला, नर्मदाईचं स्नान केलं, अजून कुठल्या पवित्र नद्यांचं स्नान केलं. आम्ही गेलो होतो गंगोत्री, यमुनोत्री, सगळं आम्ही स्नान करून आलोय, आम्ही झालो पवित्र तिथे. जाऊन या तीर्थात तुवा काय केले, चर्म प्रक्षाळीले वरी वरी. तीर्थाला जाऊन तुकाराम महाराज म्हणतात काही होत नाही, तुमचं अंग तुम्ही धुवून आले तिथून, त्याच्या पलीकडे काही होत नाही. आता ते काय होतं की ते ज्या नदीमध्ये आपण स्नान करतो, पवित्र नदीमध्ये, तिचं पापक्षालनाचं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याने आपलं पापक्षालन होतं. पण नदीमध्ये जोपर्यंत आपण आहेत त्याच्या आधीच्या पापाचं क्षालन होतं. नदीमध्ये स्नान करताना पण आपण जे पाप करतो मनातल्या मनामध्ये, त्याचं काही होत नाही. कारण पाप हा वृत्तीचा भाग आहे. सातत्याने डोक्यामध्ये जे चिंतन आपल्या चालू असतं ना, सच्चिंतन कुठे चालू आहे सांगा बरं. आज निकाल लागायचा एखाद्या घरचा म्हणजे एखाद्या मुलाचा. आता ते आमच्या घरात ते चालू आहे, कोण CET द्यायला लागलाय, GE द्यायला लागलाय. घरात एक मुलगा आहे आमचा, रोज चालू आहे काय काय नाही. त्याच्यावरनं विचार करून बघा ना, शेजाऱ्याच्या घरामध्ये CETचा निकाल असेल, आपली मनातनं भूमिका विचार करा, त्याला चांगले मार्क पडावेत ही आहे का, त्याचं काय ते CGPA काय असतो, त्याचा काय पर्सेंटाईल असतं, कमी यावं ही आपली मनातनं भूमिका आहे. मला कुणाबद्दल दोष द्यायचा नाही, मी माझं स्वतःचं चिंतन करायला लागलेलं आहे. कुणाच्या मुलाचा इंटरव्ह्यू चालू आहे, उद्या रिझल्ट आहे, आजपासूनच माझी प्रार्थना चालू आहे, तो कसा नकारात्मक येईल आणि कसा माझा श्वास मोकळा होऊन जाईल, काही संबंध नाही माझा त्याचा. मग अशा प्रकारची जर वृत्ती आमची असेल तर कोणती नदी आम्हाला पवित्र करणार? आमच्यासाठी नदी पवित्र करणारी कुठलीच असू शकत नाही. म्हणून जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म प्रक्षाळीले वरी वरी, अशा प्रकारची भाषा तुकारामांची त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि एका अर्थाने माणसाला आरसा दाखवण्याचं काम तुकोबा या ठिकाणी करतायत असं आपल्याला म्हणावं लागतं. तुकारामांचा विज्ञानाचा पण विशेष अभ्यास आहे. अर्थात तो विशेष अभ्यास सांगून त्याचा वेगळा अभ्यास करून त्याच्यावरती पुस्तक काढणं याचं मी कधी समर्थन करणार नाही. ते करतात ते. मी संत एकनाथ संशोधन मंदिराचा काही दिवस विश्वस्त होतो. ते फोन यायचे लोकांचे की ते संत एकनाथ रंगमंदिराचे तुम्ही कुणी आहात का? नाही, रंगमंदिर नाही, संशोधन मंदिराचे. हो आहे, काय पाहिजे तुम्हाला? जनरली म्हाताऱ्या लोकांचे फोन यायचे, महिलांचे जास्त फोन यायचे, काय पाहिजे आहे? नाही, मला एक पुस्तक पाहिजे होतं. इतका आनंद व्हायचा की आपल्याकडे दुर्मिळ ग्रंथ आहेत, त्या ग्रंथातला कुठला तरी ग्रंथ यांना पाहिजे असेल.
99% फोन ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या नावाचं पुस्तक आम्हाला पाहिजे आहे. कशाला मंत्रविद्या? ज्ञानेश्वरीत इतकं दिलंय सगळं. दासबोधामधील विज्ञान, दासबोधामधील व्यवहार कशासाठी पाहिजे आहे? अरे विज्ञान ते फलकट तो संसार एथ सार भगवंत, ही जी भाषा आहे तीच त्याला लागू पडते. ते विज्ञान जाता जाता सांगून टाकलेलं आहे. रामदासांना तेच सांगायचं असतं तर क्लासेस काढले असते, चांगला संसार कसा करावा म्हणून. ते केलं नाही ना त्यांनी. त्यांचा हेतूच तो नव्हता. पण आमची वृत्ती कशी आहे, त्यामुळे मी त्याच्यावरती स्ट्रेस न देता फक्त एवढं सांगतो की आमच्या तुकोबाला विज्ञान पण कळत होतं, म्हणून ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला अशा प्रकारचा अभंग तुकोबांनी केला. त्या ढेकणाच्या रक्ताचे 7 पुटं करावे लागतात. पुटं म्हणजे त्याचे लेयर्स करावे लागतात. ढेकणाचं रक्त काढायचं, त्या रक्ताचे 7 लेयर्स त्या हिऱ्यावरती ठेवायचे आणि ते 21 दिवसपर्यंत तसंच झाकून ठेवायचं. तसं केल्यानंतर तो हिरा ठिसूळ होतो आणि साध्या पद्धतीने त्याला फोडता येतं. अशा प्रकारचं विज्ञान आहे. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे पहिल्यांदा ऐकण्यात आलेलं असेल, पण तुकारामांना तेव्हा ऐकू आलं होतं आणि तेव्हा त्यांनी त्याचा संदर्भ पण दिला होता. त्यामुळे विज्ञानामधला जो संदर्भ आहे तो देखील तुकोबांच्या जवळ होता. म्हणून ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला ही भाषा तुकारामांना त्या ठिकाणी वापरता आली. एका अर्थाने मला हे सांगायचं आहे की अत्यंत काय म्हणतात, उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघण्याचं जे दृष्टिकोन लागतो एखाद्या महात्म्याजवळ, तो दृष्टिकोन तुकोबांच्या ठिकाणी होता. आणि जे बघतायत ते सगळ्याच्या सगळ्या लोकांच्या समोर आणणं हे देखील त्यांना शक्य होत गेलं. आता हे आपण बघितलं त्यांनी कशा पद्धतीने रचना केली काय. आता भाषेचा जर विचार केला तर सगळ्या प्रकारचे रस त्यांच्या आपल्या अभंगांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. जे नवरस आहेत. काव्य कशावरनं ठरतं? काव्यम रसात्मक, वाक्यम रसात्मकम काव्यम आपण म्हणलं. म्हणजे वाक्याला काव्य ठरवण्यासाठी त्याच्यामध्ये रसाची निष्पत्ती झाली पाहिजे. ते कोणते रस आहेत? ते 9 रस आहेत, तेही आपल्याला माहिती आहेत. जवळपास सगळ्या रसांचा काय म्हणता येईल आधार तुकोबांनी आपल्या रचना करत असताना घेतलेला आहे. म्हणजे कुणी एक भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, गोविंदू घ्या कुणी गोपाळ घ्या रे. काय ते होतं की नाही ते, की ते डोक्यावरती मडके घेऊन जातात दह्याचे दुधाचे आणि विकण्यासाठी जाताना खरपाल तर त्यांनी कुणी दही घ्या कुणी दूध घ्या अशा प्रकारचं म्हणायला पाहिजे. परंतु त्यांची जी भाषा होती ती गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या रे अशा प्रकारची भाषा होती. आणि मग ते विकण्या गोरस विसरली नारी अशा प्रकारचं तुकोबाराय म्हणतात. हा शृंगार आहे सगळा. त्याच्यामधला गवळणीतला जो सगळा शृंगार बघायला मिळतो तो सगळा शृंगार आपल्याला त्या गवळणीच्या निमित्ताने तुकोबांनी आपल्याला दाखवलेला आहे. दुसरा वीररस आहे. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांना मावळ्यांची गरज होती आणि मग मावळे जास्तीत जास्त त्या सैन्यामध्ये तिथे त्या ठिकाणी जावेत. शिवाजींचं सैन्य समृद्ध व्हावं, लोकांच्या मध्ये वीरवृत्ती जागावी, परचक्राचं जे काही आक्रमण आहे ते आक्रमण थोपून धरण्याची क्षमता जी लोकांमध्ये मुळात आहे ती जागृत व्हावी आणि लोकांनी त्याचा प्रत्यय द्यावा. अशा प्रकारची मानसिकता समाजामध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून तुकोबांनी पाईकाचे अभंग लिहिले. म्हणजे पाईक म्हणजे सैन्य, सैन्याची कशी वृत्ती असली पाहिजे, त्याचं धोरण कसं असलं पाहिजे, त्याचं खाणंपिणं कसं असलं पाहिजे, त्याची स्वामीनिष्ठा कशी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं वर्णन तुकोबांनी त्या पाईकाच्या अभंगामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतं. इकडे रामदासांनी पण तशाच प्रकारची वीरवृत्ती जागवणारी रचना केल्या. आणि मग एकीकडे रामदास एकीकडे तुकाराम या दोघांनी मिळून शिवाजींना जी सैन्यरूपी रसद लागणार होती ती रसद पूर्ण करण्यासाठी एक मोठं सहकार्य त्या काळामध्ये केलं. तो काळाचा महिमा होता, त्या काळात त्याची गरज होती. म्हणून तशा प्रकारची वीररसानी अत्यंत ओतप्रोत अशा प्रकारची रचना तुकारामांच्याकडून झालेली आपल्याला बघावी लागते. आपण राखून ठकावे अनिक घ्यावे सकळीक हिरोनिया. आपण स्वतःला सांभाळलं पाहिजे, समोरच्याचं सगळं आपण हिरावून घेतलं पाहिजे. अशा प्रकारचा जो विचार आहे दुष्टांच्या बाबतीमधला, परचक्राच्या बाबतीमधला, आपल्यावरती आक्रमण करणाऱ्यांच्या बाबतीमधला, तो विचार तुकोबांनी त्या काळामध्ये दिला आणि त्याचा एक सहज आणि सुंदर परिणाम त्या काळातल्या लोकांच्या मनोवृत्तीवरती झाला. त्यामुळे ती क्षात्र तेज उफाळून आलं आणि तशा प्रकारचे पाईक शिवाजी महाराजांना मिळणं सोपं झालं आणि मोठ्या प्रमाणावरती सैन्य उभारणी करताना तुकारामांच्या या अभंगांच्यामुळे शिवाजींना सहाय्य झालं. अशा प्रकारचा तो इतिहास आहे. त्या इतिहासाला धरून वीररस देखील त्या ठिकाणी केलेला आहे. हास्यरस देखील आहे तुकोबांच्या अभंगामध्ये. आवा निघाली पंढरपुरा, तुकोबांचं अत्यंत प्रसिद्ध रचना आपण बघितलेली आहे. मग तिचं घरामध्ये कसं लक्ष होतं, अजून काय, त्या माध्यमातून त्यांना अध्यात्म शिकवायचं होतं. आपलं मन कसं गुंतून राहतं संसारामध्ये त्याचंच वर्णन करायचं होतं. परंतु ते वर्णन करत असताना त्याच्यामध्ये इतके चांगले प्रसंग त्यांनी टाकले, मानवी स्वभावाचं इतकं विलोभनीय दर्शन त्यांनी करून दिलं की आपण हसल्याशिवाय राहू शकत नाही तो अभंग ऐकताना. अशा प्रकारे हास्यरस ज्याच्यामध्ये असतो अशा प्रकारचे अभंग पण आपल्याला बघायला मिळतात. बाळक्रीडेचे अभंग तुकोबांनी लिहिले आणि मग त्याच्यामध्ये सगळा अद्भुत, ज्याला रस आपण म्हणतो की अद्भुत गोष्टी, यासी कौतुक दाखविले राणी, ओनवा गिळोनी गोपाळासी.
ते म्हणतात आम्ही जंगलामध्ये गेलो, मग तिथे कौतुक दाखवलं. कौतुक म्हणजे काय, स्वतःचं सामर्थ्य त्या श्रीकृष्णाने दाखवलं. आणि तो जो वनवा लागला होता तिथे जंगलामध्ये, तो वनवा भगवंतानी अक्षरशः पिऊन टाकला, गिळंकृत केला. हे अद्भुत रस आहे. हातावरती करंगळीवरती त्यांनी गोवर्धन उचलला, अद्भुत रस आहे. कालिया मर्दन त्यांनी केलं, अद्भुत रस आहे. ह्या जे सगळ्या अद्भुत चरित्र कथा आहेत भगवंताच्या, त्या कथांच्या वरती तुकोबांनी अभंग लिहिले. त्या अभंगाला आपण बाळक्रीडेचे अभंग अशा प्रकारचा एक स्वतंत्र भाग मानतो गाथेमध्ये. त्या बाळक्रीडेच्या अभंगामध्ये ह्या अद्भुत रसाची अनुभूती आपल्या सगळ्यांना येते. त्या अर्थाने जसा शृंगार आहे, वीर आहे, हास्यरस आहे, तसाच अद्भुत रस देखील त्या ठिकाणी त्यांनी प्रत्ययाला आणून दिलेला आहे. करुण रस पण आहे तुकारामांच्या ठिकाणी. आपल्याला वाटत नाही की ते करुण कधी झाले असतील म्हणून, पण आहे त्यांच्या ठिकाणी करुण रस. कोठे गुंतला अशी द्वारकेच्या राया, काय अर्थता आहे बघा त्याच्यामध्ये. म्हणजे कशा प्रकारे, आता कुठं गुंतून राहिलास माझ्या राया तू, आता लवकर ये, मला तुझी गरज आहे, माझा प्राण अगदी कंठाशी आलेले आहेत आणि तू माझ्या जवळ ये, मला सांभाळ, मला तुझं सानिध्य पाहिजे. ही जी सगळी भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे, ती सगळी भावना आहे ती करुण रसच आहे. कन्या सासुराशी जाय, मागे परतू निप आहे, किती चांगलं लिहिलेलं आहे. आता आम्हाला ते बाबुल की दुआ शिवाय दुसरे गाणे आठवत नाहीत लग्नाच्या वेळेला, म्हणून ठीक आहे, ते काय इलाज नाही आहे, काळाचा महिमा आहे. परंतु कन्या सासुराशी जाय ही जी भावना त्याच्यातून त्यांनी व्यक्त केली, किती चांगल्या पद्धतीने करुण रसाचा आधार घेऊन एक वातावरण बदलून. रसांचं सामर्थ्य काय आहे? रसांचं सामर्थ्य हे आहे की अंतर्बाह्य वातावरणामध्ये बदल घडवून आणणे. त्या त्या रसाने तशा तशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण करतो. त्यामुळे कन्या सासुराशी जाय म्हणल्यानंतर एक कारुण्य जे मनामध्ये प्रकट होतं, त्या कारुण्याचा प्रत्यय तुकोबांच्या त्या अभंगाच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतो. शांतरस तर हा स्थायी भाव आहे संत साहित्याचा. संत साहित्यामध्ये सगळ्यात जास्त जर काय असेल तर शांतरस आहे. म्हणजे शांतरसामध्ये काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. एकदम शांत पद्धतीने, म्हणजे गंगेचा प्रवाह शांत करण्याची ताकद या अभंगामध्ये आहे. जेव्हा आपण पूर्ण वाचू, आपल्याला 1 तासामध्ये विषय संपवायचा असल्यामुळे पूर्ण अभंग तुमच्यासमोर मांडणं शक्य नाही आहे. परंतु तो शांतरस जो आहे, शांती परते नाही सुख, एरा अवघेची दुःख, काय भाषा आहे बघा तुम्ही त्या ठिकाणी. म्हणजे शांत रसाला अक्षरशः आपल्या ओंजळीमध्ये घेऊन लोकांना वाटायला लागलेले आहेत. अशा प्रकारची शांतरसाची एक प्रचिती तुकारामांच्या अभंगातून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने बघायला मिळते आहे. स्वभावोक्ती आहे, विषम आहे, अनन्वय आहे, प्रतिवस्तुमान आहे, अनुमान आहे, रूपक आहे. आता हे वेगवेगळे साहित्यामधले प्रकार आहेत. याचाही तुकारामांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने विचार केलेला आहे. विषम म्हणजे कसं असतं की हरी तुझी रे कांती सावळी, हे भगवंता तुझी कांती सावळी आहे. ती गवळण त्याला म्हणाली, मी रे गोरी चाफेकळी, मी तर गोरी आहे, तू तर सावळा आहेस. हे विषम ज्याला म्हणता येईल, तरी पण मला तुझ्याबद्दल प्रेम आहे. अशा पद्धतीने ती विषमता जी आहे, ती विषमता प्रकट करण्याचं काम देखील तुकोबांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे आत्ता आपण 2-3 भागांमध्ये बघितलं. एक तुकाराम म्हणजे अत्यंत वृक्ष व्यक्तिमत्व आहे. संसाराला कंटाळलेत, वैराग्याच्या मागे लागलेत, बायको त्रास द्यायला लागली, समाज त्रास द्यायला लागलाय, धर्म मार्तंडांनी काय ते सुळेवरती उभं करून टाकलेलं आहे. ते जे तुकारामांचं व्यक्तिमत्व आपल्या समोर होतं मागच्या 2-3 भागांच्या मध्ये, त्याच्यापेक्षा एक वेगळे तुकाराम महाराज आपल्याला इथे या गाथेच्या निमित्ताने बघायला मिळतात की अत्यंत चांगल्या पद्धतीने या सगळ्या रसांचा त्यांनी जो विचार केला, तो विचार अत्यंत महत्त्वाचा आणि साध्या पद्धतीने त्यांनी मांडलेला आहे. आता तुकारामांच्या अभंगामध्ये विषय कोणकोणते आलेले आहेत, महत्त्वाचा विषय कोणता आला? सामान्य विषय खूप आलेले आहेत. म्हणजे वर्गीकरण जर करायला गेलं ना, तर एक सांगतो, एक चुडामणी महाराज म्हणून एक ग्रहस्थ, आत्ता मला दुर्दैवानी माहिती नाही आहे महाराज आहेत की नाही आहे, परंतु त्यांना मी भेटून 15 वर्ष झाले चुडामणी महाराजांना. ते धुंडा महाराज देगलूरकरांच्या घराण्याचे गुरु. म्हणजे धुंडा महाराजांच्या घरी उपदेश जो आहे तो चुडामणी महाराजांचा उपदेश आहे. त्या चुडामणी महाराजांची माझी भेट झाली होती. 2-3 दिवस आम्ही बरोबर होतो. तेव्हा त्यांनी त्यांच्याजवळचा एक गठ्ठा मला दाखवला. त्या गठ्ठ्यामध्ये 757 अभंग त्यांनी तुकोबांची निवडले होते, ज्या अभंगामध्ये पांडुरंगाच्या समचरणाचा विषय होता. म्हणजे फक्त पांडुरंगाचे समचरण, आपण जसं म्हणतो समचरण दृष्टी आपण म्हणतो की नाही, असं पांडुरंगाचं वर्णन करत असताना, तर पांडुरंगाच्या चरणाचा उल्लेख असणाऱ्या अभंगांची संख्या त्यांनी काढली आणि ते म्हणजे 757 अभंगांच्या मध्ये समचरणाची चर्चा केलेली आहे. मग असंच त्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट त्यांचे होते महाराजांचे. मग देव पांडुरंगाचं नाव कितीदा त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे, अजून कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीचा, असं जर विचार केला तर जवळपास एक साधारणतः 250 ते 300 वेगवेगळे विषय तुकोबांनी आपल्या गाथेमध्ये हाताळलेले आपल्याला बघायला मिळतात. एवढ्या विषयावरती आपण चिंतन पण करणार नाही आहेत आणि ते चिंतन करणं अपेक्षित पण आपल्याला नाही आहे. पण महत्त्वाचे विषय त्यांनी काय केले असतील तर पहिल्यांदा देवाचा विचार जो आहे त्या विषयावरती त्यांनी चिंतन मांडलेलं आहे. देव ही संकल्पना जी आहे, सगळ्या जगाला प्रश्न पडलेली ही संकल्पना आहे. देव आहे की नाही, असेल तर कसा आहे, तो सगुण आहे का, निर्गुण आहे का,
ते कल्पित काय म्हणतायत सगुण साकार आहे का, कशा प्रकारचे देव असणं अपेक्षित आहे, या ज्या सगळ्या चर्चा आहेत त्याच्यावरती तुकारामांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने अभंग रचना केली, आपलं स्वतःचं मत त्या ठिकाणी मांडलं आणि देवाला त्यांनी वेगळ्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलेलं आहे. त्यांच्या एक भूमिका आहे की देव हा सृष्टीचा कर्ता आहे आणि देवाचीच सृष्टीवरती पूर्णपणे सत्ता आहे. हा भाग त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. देवाचं वर्णन करताना देव म्हणजे काय आहे, सृष्टीचा निर्माता आहे आणि त्याची सत्ता आहे. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, ही जी भाषा आहे. आज यमुना ही स्थिर स्थिर वाहे, रवी मंगळ चालता स्तब्ध राहे, बाळा विसरली स्तनदेव माये हो, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. इतके अप्रतिम गवळण नाही की वृंदावनामध्ये कुठेतरी तो तिथे वेणू वाजवायला लागलेला आहे, त्याची बासरी वाजायला लागली, आणि त्याचं वर्णन नाही की आज यमुना ही स्थिर स्थिर वाहे, तिचा प्रवाह म्हणाले एकदम स्थिर झाला आहे. आज यमुना ही स्थिर स्थिर वाहे. रवी मंगळ चालता स्तब्ध राहे, ग्रहांना गती असते, ग्रह चालतात, त्या ग्रहांचा रवी म्हणजे सूर्याचं देखील चालणं त्या ठिकाणी स्तब्ध झालेलं आहे. म्हणजे स्वतःभोवती जे काय त्याचं परिभ्रमण आहे ते त्या ठिकाणी त्यांनी स्तब्ध करून ठेवलेलं आहे. आई बाळाला पाजायला लागली, तिला याच्यापेक्षा प्रिय काय आहे म्हणाले, तिचं लक्ष दुसरीकडेच आहे म्हणाले, बाळाला पाजणं तिचं राहून गेले. हे त्याच्या वेणूचं सामर्थ्य आहे म्हणाले. त्याच्या वेणूचं हे सामर्थ्य असेल तर त्याचं स्वतःचं सामर्थ्य काय असेल. म्हणून वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, झाडाचं पान देखील जर हलायचं असेल तर त्याच्या सत्तेशिवाय ते हलत नाही. असा हा सर्वशक्तिमान देव आहे आणि त्याची अनंत रूपे आहेत, पण तो एकच आहे. हरिहरा नाही भेद, वृथा करू नये वाद. अशा प्रकारचं तत्वज्ञान तुकोबांनी आपल्या गाथेमधून मांडलं की हरिहरामध्ये भेद करू नका. हरिहर शब्द का आला, त्या काळामध्ये शैव वैष्णव अशा प्रकारचा लोकांचा एक वाद होता. आम्ही मोठे तुम्ही मोठे, मग ते त्या बाईचेच हाल होत होते त्याच्यामध्ये, पुरुषांचं काही होत नव्हतं. कारण बाईला उभं सारवावं लागायचं, आडवं सारवावं लागायचं, तिला लक्षात ठेवावं लागायचं. वैष्णवाच्या घरून शैवाच्या घरी आली तर तिला ते संस्कार विसरून पुन्हा नव्या पद्धतीने शिकावं लागायचे. तुकोबांची भाषा आहे हरिहरा भेद वृथा करू नये वाद, एक एकाचे अंगी, एकमेकाच्या अंगातच आहेत म्हणाले ते. एक डावा आहे एक उजवा आहे, एवढाच फरक आहे. डावीकडे विष्णू असेल तर उजवीकडे शंकर आहेत. अशा प्रकारची भाषा त्यांनी त्या ठिकाणी मांडली. आणि मग देव जसा म्हटले सामर्थ्यवान आहे, देव सर्वशक्तिमान आहे, जगामधली प्रत्येक घटना देवाच्याच कृपेनी देवाच्याच इच्छेनी होते, तशाच प्रकारे हा देव एकच आहे, अनंत रूपाने नटलेला आहे. अनंत वेशे अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासी, असा पण एक अभंग आहे की त्याचे अनंत रूप आहेत म्हणाले, परंतु तो एकच आहे. अशा प्रकारे देव सगळीकडे एकच आहे. दुसरं म्हणतायत देव हा सकळ गुण संपन्न आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुण वसती जेत. अशा प्रकारचं भगवंताचं, तो षड्गुणेश्वर संपन्न भगवंत माझा, असा भगवंत आहे. षड्गुणेश्वर संपन्न, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि काय राहील ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण त्याच्या ठिकाणी आहेत आणि ते ओतप्रोत भरलेले आहेत. त्या गुणामधलं ते ओतप्रोत भरलेत म्हणजे काय आहे असं उदाहरण बघा. तर तुम्ही लक्षात घ्या, त्याच्याकडे ज्ञान वैराग्य, ज्ञान त्याचं व्यासांच्याकडे अंशरूपाने आलेलं आहे. म्हणजे भगवंताकडे ज्ञानाचं बकेट भरलेलं आहे, व्यास महाराज तिथे आलेले आहेत आणि भगवंतांनी त्या ज्ञानाच्या त्या बकेटामधनं तीर्थ व्यासांच्या हातावरती टाकलेलं आहे. घे बाबा, तुला आवडतं ना, हे तीर्थ पिऊन घे. व्यास निघून गेले. व्यास निघून गेल्यानंतर कर्ण आले आणि कर्ण म्हणाले भगवंत व्यासाला दिले, मला काहीतरी दिलं पाहिजे. भगवंत म्हणले ते पण तिकडे त्या औदार्याचं एक बकेट आहे बघा, त्या अलीकडे आत, त्या औदार्याच्या बकेटामधनं एक ते काय पळीभर औदार्य त्यांनी कर्णाच्या हातावरती टाकलं उंदळीमध्ये. कर्णाने ते पिऊन टाकलं. यश म्हणाले, अर्जुन म्हणला मी तुमच्या इतक्या जवळचा आहे, मला यशाची फार गरज आहे म्हणाले, मला यश द्या तुम्ही. ते म्हणले ठीक आहे, यशाचं बकेट पण आपल्याजवळ आहे. 6 बकेट भरलेले होते, अर्जुनाच्या हातावरती टाकलं. आता हे जे लोक आहेत ज्यांना अंशरूपाने ते मिळाले, बकेटामधनं एक पळीभर ऐश्वर्य, काय म्हणता येईल, पळीभर ज्ञान व्यासाच्याकडे गेलं. तर व्यासाचं वर्णन काय होतं, व्यासोशिष्ट जगत्त्रयम, जगातलं तिन्ही लोकांमधलं ज्ञान व्यासांनी उष्ट करून टाकलेलं आहे. एका पळीभर ज्ञानाच्या सामर्थ्यावरती जगाचं ज्ञान जर उष्ट होत असेल तर त्या बकेटातलं ज्ञान किती असेल. त्यामुळे सर्व गुण संपन्न अशा प्रकारचा तो आहे. कर्णाचा औदार्य, इतका वाईट वागून देखील कर्णाच्या औदार्याची आपण अजून पण काय म्हणतो प्रशंसा करतो त्याला, की नाही कशा असतील कर्ण, आपल्याला काय करायचं आहे. परंतु कर्णाचा औदार्य प्रचंड होता. अंगावरची कवच कुंडले काढून देणं, ते रक्तबंबाळ आपली छाती करून घेणं, त्याला धाडच लागतं, त्याला औदार्य लागतं. ते कर्णाने दाखवलं. पण ते कर्णाने दाखवलेलं औदार्य किती होतं मोजायचं तर भगवंताच्या बकेटामधनं एक छोटी अशी संध्याची पळी जी असते त्या पळीने दिलेलं ते औदार्य होतं. असा हा भगवंत आहे म्हणतात तुकाराम महाराज. चतुरातू शिरोमणी
गुण लावण्याची खाणी असा अभंग आहे. त्याचं सगळं वर्णन जर आहे तो मुकुटमणी धन्य तोची विठोबा असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. हे जे षड्गुण जे आहेत भगवंताचे त्याचं वर्णन त्या अभंगामध्ये चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी किंवा सकळ गुणे संपन्न एक देवाचे लक्षण, त्याचं लक्षणच आहे म्हणाल. सगळ्या गुणांनी संपन्न असणं हे देवाचं लक्षण आहे. जेव्हा तुकाराम महाराज देवाच्या संबंधी चिंतन मांडतात, देव या विषयावरती चिंतन करतात, तेव्हा हे सगळं चिंतन येतं की तो सामर्थ्यवान आहे, तो विश्वाचा निर्माता आहे, जगातली प्रत्येक घटना त्याच्या सत्तेने होते, तो एकच आहे, तो अनंत रूपाने नटलेला आहे आणि सगळ्या गुणांचा समुच्चय त्याच्या ठिकाणी आहे. षड्गुणेश्वरी संपन्न तो आहे. त्याच्यासाठी कर्तुम अकर्तुम असं शास्त्र म्हणतं की काय ते करायचं आहे ते सगळं सगळं त्याच्या हातामध्ये म्हणतात, आपल्या हातामध्ये काहीच नाही. अशा प्रकारचं देवाचं वर्णन त्या ठिकाणी त्यांनी केलं आहे. आणि मग शेवटी भरपूर अभंगांमध्ये देवाला काय आवडतं तेही सांगितलेलं आहे की मग देवाला काय आवडतं तोही विषय. आता देवाशी एवढं सख्य आहे त्यांचं, ते रोज भेटतात देवाला, त्या चतुर्भुज पांडुरंगाला सोबत घेऊन जेवू घालतायत, त्याची पूजा करतायत, त्याच्याबरोबर अन्नप्राशन चालू आहे, गप्पा गोष्टी चालू आहेत. मग आवडीनिवडी तर विचारल्याच असतील ना तुकारामांनी की देवा तुम्हाला नेमकं काय आवडतं सांगा आम्हाला. आणि मग म्हणतात नामाची आवडी तोची जाणा देव न धरी संदेह काही म्हणी. त्याला काय आवडतं तर नामाची आवडी म्हणाले, त्याचं नाव घेतलं की आवडतं. एक असा संशय येतो, शास्त्रकार पण त्याच्यावरती बरंच चिंतन मांडलं, ते आपण चिंतन नाही बघणार. पण आपण इकडे सामान्य व्यवहारामध्ये म्हणतो की स्तुतिप्रिय असू नये, म्हणजे मी आहे असं लक्षात धरा. आणि मग मी असं विचारू नये प्रत्येक वेळेला की तुम्हाला माझं कसं वाटलं, माझं कसं वाटलं. मग तुम्ही म्हणायचं जयंत चांगलं बोलला. आता काही जण आईच्या मैत्रिणी आहेत त्यामुळं म्हणतील, काही जण आता ते आयोजकच आहेत त्यांना म्हणावंच लागणार आहे. हे माझ्या स्तुतीचा भाग आहे. वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की माझं नाव कुठे आहे, सगळी नावं सारखीच आहेत पण माझं नाव कुठे. काही काही लोकांना तर त्याला ते आणखी हायलाईट पण करून ठेवतात, आपलं नाव जिथे आलेलं आहे त्याला हायलाईट. हे स्तुतिप्रिय असणं हे माणसाचं लक्षण आहे. हे देवाचं लक्षण कधीपासून झालं. म्हणजे तुकारामांची जी भाषा आहे, नामाची आवडी तोची जाणा देव, हे जे तुकाराम म्हणतात न धरी संदेह काही म्हणी, की ज्याला स्वतःच्या नामाची आवडी आहे तो देव आहे म्हणाले. असा देव आहे आमचा पांडुरंग, त्याला त्याच्या नावाची आवड आहे. मग आता प्रश्न असा पडतो की आम्ही सामान्य माणसं स्तुतिप्रिय असणं ठीक आहे, या भगवंताला स्तुतीचा रोग केव्हापासून लागलेला आहे. मग त्याची उकल करतात जे संत महात्मे, ते उकल करतात. ते म्हणतात की अरे त्याचं नाव घेतायत म्हणून तो आनंदी होतच नाही, त्याचं नाव घेतल्याने तुम्ही तरुण जाणार, तुमच्या तरण्याचा त्याला आनंद आहे म्हणतात. तुम्ही जे तरुण जाणार भगवंताचं नाव घेतल्यानंतर, कारण त्यांनी तुम्हाला ढकललंय ना इकडे, अंशरूपाने तुम्ही आलात. एकोहम बहुश्याम एकलेनं कंठवे म्हणून या निर्माण केली 14 भुवने, त्याच्यामुळं तुम्हाला हे सगळं फरफट झाली म्हणाले. मायेमध्ये तुम्ही अडकला, त्यांनी जी माया निर्माण केली आणि त्यांनीच वर्णन केलंय मम माया दुरितया, माझी माया अत्यंत कठीण आहे बाहेर पडायला, आणि अशा मायेत मी माझ्या लेकराला ढकलून दिलंय आणि ते लेकरू त्याच्यातून बाहेर यायचा प्रयत्न करतंय आणि ते माझं नाव घेतल्यामुळे उद्धरणार आहे, म्हणून भगवंताला आनंद होतो. त्याचं नाव घेतल्याचा त्याला आनंद होत नाही. त्याला माझा भक्त, माझा अंश रूपाने असणारा हा माणूस जो आहे तो माणूस माझ्यापर्यंत पोहोचतोय म्हणजे मुक्त होतोय, त्याचा ह्या सगळ्या 84 लक्ष योनीमधनं बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होतोय, म्हणून त्याला आनंद होतो. त्यामुळे ही संगती देखील आपण त्या ठिकाणी लावली पाहिजे, नाहीतर मग भगवंतावरती पण तो दोष जाईल. मग आम्ही पण म्हणू ना की काय बिघडतंय, आता तो पण म्हणतोय माझं नाव घ्या, माझं नाव घ्या. आम्ही तर इतकेदा म्हणतच नाहीत, आम्ही 1-2दा म्हणतो आमचं नाव जमलं तर घेऊन टाका कार्यक्रमामध्ये. तो तर रोजच म्हणायला लागलेला आहे. तो रोज का म्हणतो हे आम्ही बघितलं पाहिजे. रोज तो याच्यासाठी म्हणतो आहे की त्याला हे बघवतच नाही. आमचं किड्यामुंगीचं आम्ही ते संकोचोनी काय झाला अशी लहान घेई आपुषानं ब्रह्मांडाची, ही देवाची भाषा आहे की अरे तुला मी संकोचून लहान करून टाकले पण तू लहान नाही ना, तू फार मोठा आहेस, तू आपुषण ब्रह्मांडाचं घेतलं पाहिजे. अशा प्रकारची जी त्याची इच्छा आहे भगवंताची मनामधली, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून जेव्हा आम्ही त्याचं नाव घेतो तेव्हा त्याला आनंद होतो, म्हणून त्याच्या नावाने तो अत्यंत खुश होतो, अत्यंत त्याला चांगलं वाटतं. अशा प्रकारचं तुकारामांची त्या ठिकाणी भाषा येते. आणि देवाच्या संबंधी आणखी तुकाराम म्हणतात की तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल निधान सापडले. विठ्ठल त्याला म्हणतात की डेस्टिनेशन म्हणतो आपण त्याला. तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे, ते न्यूजर्सीला कुणाला जायचं आहे, पण न्यूजर्सीला जायचं तर तो इथून सांगतो का मला औरंगाबादला जायचं आहे एअरपोर्टला, नाही सांगत. तो म्हणतो का मुंबईला मला डोमेस्टिकवरनं इंटरनॅशनलवरती जायचं, नाही म्हणत. तो म्हणतो का मला नेदरलँड्समध्ये कुठेतरी ॲम्स्टरडॅमला किंवा अजून कुठेतरी उतरायचं, काहीच सांगत नाही. कुठं चाललात मीराताई तुम्ही, मीराताई म्हणतात मी चाललंय तिकडे न्यूजर्सीला चाललं. शेवटचं आपलं गंतव्य स्थान काय आहे ते सांगणार मीराताई मला सांगणार नाही मी कुठून 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 चाललेले आहे.
तसं तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात की संसाराला आल्यानंतर शेवटचं निधान काय असेल तर तो विठ्ठल आहे. विठ्ठलापर्यंत आपल्याला जायचं आहे, तो देव आहे, देवापर्यंत आपल्याला जायचं आहे. अशा पद्धतीने देवाचा जो विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडलाय तुकोबारायांनी, तो या पद्धतीने मांडलाय. थोडक्यामध्ये अत्यंत सामर्थ्यवान, सर्व शक्तिमान, सर्व गुण संपन्न, सगळ्या गोष्टींवरती सत्ता असणारा, अनंत रूपाने नटलेला पण एकच असणारा, आमच्यासाठी अत्यंत आवडीचा आणि त्याच्यासाठी त्याचं नाम आवडीचं म्हणून आम्ही ते घ्यावं, असं सगळं एकत्र केलं तर पांडुरंगाचं नाव घेतलं पाहिजे आपण, तो देव आहे आपला. अशा प्रकारची भूमिका तुकोबांची आपल्याला बघायला मिळते आहे. आता दुसरा त्यांनी जो विषय मांडलेला आहे तो भक्ताच्या संबंधीचं पण चिंतन मांडलेलं आहे. आपण देव बघितला आधी की देवाबद्दल तुकाराम महाराज काय म्हणतात, आता भक्ताबद्दल तुकाराम महाराज काय म्हणतात. तर सुरुवातीलाच सांगतायत की पूर्वपुण्य, सद्गुरूची कृपा, सज्जन कुळ आणि देवाची कृपा हे असल्याशिवाय माणसाला भक्त होता येत नाही. आता प्रश्न असा आहे की याच्यातल्या काही गोष्टी आपल्या हातात आहेत आणि काही गोष्टी आपल्या हातामध्ये नाही आहेत. पूर्वपुण्य आपल्या हातामध्ये आहे, आपल्या हातात आहे. मागच्या जन्मात कशाला पाप केलं, मग काही गरज नव्हती ना करायची. पूर्वपुण्य आमच्या हातामध्ये आहे, सद्गुरू कृपा, पण सज्जन कुळ मात्र आमच्या हातामध्ये नाही आहे. आम्ही कुठल्या कुळामध्ये जन्म घ्यावा हे आमच्या हातामध्ये नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यावरती पण सगळे इलाज आहेत. तुमच्या ह्या गोष्टी तुम्ही नीट करून घेतल्या की त्या कुळाचा पण काही प्रश्न पडत नाही. कुणाला ब्राह्मण समजायचं अशी चर्चा चालत असताना तुकारामांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याचं चिंतन मांडलेलं आहे. ते मी इथे तुमच्यासमोर सांगणार पण नाही, आत्ता तो विषय पण नाही. परंतु ब्राह्मण कुणाला म्हणावं याच्या संबंधीचं तुकारामाचं चिंतन वाचलं की मग उत्तम कुळाचा अर्थ आपल्याला लागून जातो. उत्तम कुळ म्हणजे काय आहे, अत्यंत सात्विक मायबापांच्या पोटी जन्म घेणे, कुठल्या जातीमध्ये महत्त्वाचं राहत नाही. अत्यंत अनुकूल, भरतखंडी नरदेह प्राप्ती, हेतो परमभाग्याची संपत्ती, तेथ विवेकू आणि परमार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. एकनाथ महाराजांची भाषा आहे. मग भरतखंडामध्ये आला, उत्तम कुळामध्ये आला. उत्तम कुळ म्हणजे कोणत्या जातीमध्ये प्रश्नच येत नाही. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती, तेथ विवेकू आणि परमार्थी, तिथे डोक्यामध्ये विवेक जागृत आहे, परमार्थ प्रवण अशा प्रकारची वृत्ती आहे. त्याला मी शरण जातो, वशवर्ती, त्याला मी प्रसन्न होतो, तो म्हणेल ते मी करतो. अशा प्रकारची भाषा भगवंत वापरतात. त्या अर्थाने उत्तम कुळ जे म्हणतो आपण, सज्जन कुळ जे म्हणतो ते त्या अर्थाने आपण म्हणतो आहोत. त्यानंतर परमात्म्याला प्राणप्रिय असणारी त्याचीच निर्मिती आहे भक्त म्हणजे. कारण हे आपण बघितलेलं आहे, सुरुवातीलाच बघितलं ना ते आपण की न श्रीही न आत्मयोनी न शंकरहा न संकर्षणहा मद्भक्त समे प्रिया. मला तो भक्त सगळ्यांच्यापेक्षा जास्त आवडतो. तुम्ही पण चरित्राच्या वेळेला आपण त्याच्यावरती चिंतन मांडलेलं आहे की भगवंताला सगळ्यात जास्त कोण आवडतं, त्याला प्राणप्रिय कोण आहे. उद्धव गीतेतला प्रसंग आहे. उद्धव गीतेत बुद्धाने प्रश्न विचारला कोण आवडतं, त्याचं उत्तर भगवंतानी दिलं आणि सांगितलं की जगामध्ये सर्वात जास्त मला जर प्रिय कोण असेल तर माझा भक्त, मद्भक्त समे प्रिया, तो मला प्राणाहून प्रिय आहे. तर ते इथे या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतायत की भक्त जो असतो तो भगवंताला प्राणाहून प्रिय अशा प्रकारचा असतो. आता कोणते भक्ताचे वर्णन केले, 4 भक्ताचे प्रकार तुकाराम महाराज सांगतायत. एक अर्थार्थी सांगतायत, एक अर्थ सांगतायत, जिज्ञासू सांगतायत आणि ज्ञानी सांगतायत. आता आपण आपलं बघायचं आपण कुठल्या पातळीवरती आहोत, पण आपण भक्त आहोत हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. शाळेमध्ये दाखला दिलेला आहे, 1ली ते 2री ते 3री ते 4थी ते वाढत जाईल ना आपोआप. ज्या ज्या पद्धतीने गुरुजीची कृपा झाली की वरच्या वर्गामध्ये जायला आपल्याला मिळेल. कृपा म्हणजे त्यांनी शिकवलं आपल्याला, आपण आत्मसात केलं आणि आपण परीक्षा दिली की आपण पुढच्या वर्गात जातो. परंतु भक्ताच्या पायऱ्या सांगताना अर्थार्थी, अर्थ, जिज्ञासू आणि ज्ञानी अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. आपण असं म्हणता येईल की आपण अर्थार्थीच्या पुढे गेलोत. आपण पहिला वर्ग संपलेला आहे, आपण अर्थ आहोत. हरिपाठामध्ये एक अभंग सुंदर आहे की काय म्हणतात ते, इकडचे आणि तिकडचे दोघे जण उद्धरून जातात अशा प्रकारचा अभंग आहे. आता कधी आठवला तर मी सांगेल तो. हां, अशा प्रकारचा अभंग आहे तो. त्या अभंगावरती कधीतरी संदर्भ आला तर आपण बोलूयात की म्हणजे कशा पद्धतीने आपण आर्त आहोत या ठिकाणी. आर्त म्हणजे ज्याला भगवंताच्या संबंधीची आस्था तर आहेच आहे, त्याचं महत्त्व कळालेलं आहे, परंतु त्याचा अनुभव घेण्याची इच्छा मनामध्ये उत्पन्न झालेली आहे, असा तो अर्थ आहे. त्या अर्थाने आपण अर्थ आहोत. तर महाराज म्हणतात की 4 प्रकारचे भक्त आपण बघतो, अर्थार्थी, अर्थ, जिज्ञासू आणि ज्ञानी. इथले काही जिज्ञासू पण असतील, काही ज्ञानी पण असतील, त्यांच्याबद्दल मलाही मनातनं आदर पण आहे. पण सर्वसामान्यपणे आपण सगळे या ठिकाणी अर्थ अशा प्रकारचे बघतो आहोत. आणखी वैशिष्ट्य सांगताना तुकोबाराय म्हणतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. म्हणजे भक्त ऐसे जाना, कुणाला भक्त म्हणायचं म्हणतात, जे देही उदास आहेत, ज्यांना देहाबद्दलची उदासीनता आहे. म्हणजे हा देह नाशिवंत याच्या संबंधीचं पूर्ण आकलन आहे. उदास आहेत म्हणजे याचा अर्थ काय हात तोडून देऊ, पाय तोडून देऊ अशातला भाग नाही. त्याला खाऊच घालायचं नाही, त्याला आंघोळच घालायची नाही, त्याला सजवायचंच नाही असंही नाही.
उदास याचा अर्थ असा आहे की त्याच्या वास्तव स्वरूपाची पूर्णपणे जाणीव आहे की हा देह म्हणजे मी नाही, हा देह उसना आणलेला आहे, या देहामध्ये माझ्या आत्म्याचा त्या ठिकाणी वास आहे, म्हणून या देहाला किंमत आहे, माझ्या आत्म्याने स्थलांतर केल्यानंतर हा देह काहीही नाही, अशा प्रकारचं देहाबद्दलचं आकलन ज्याचं असतं त्याला तुकाराम महाराज भक्त म्हणतात. आणि म्हणून म्हणतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. तुकारामांच्या चरित्रामध्ये लाग माग शब्द आलेला होता की ते लाग पण सोडले आणि माग पण सोडले, तसं गेले आशा पाश निवारोनी. आशा आणि पाश या दोन्ही गोष्टी ज्यांना कधीही बाधा करत नाहीत त्यांना मी भक्त म्हणतो, अशा प्रकारचं वर्णन तुकोबांनी या ठिकाणी केलंय. त्यामुळे भक्त कसे ओळखायचे आहे तर देहासंबंधीची उदासीनता त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि आशा आणि पाश यांनी ते काही व्यथित होत नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, त्याचं चित्त संतुष्ट असतं म्हणाले. भक्ताचं जे चित्त आहे ते संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची. त्रिगुण म्हणजे रजतम सत्व. या रजतम सत्वाची, हे सत्व आपल्याला वाटतं की नाही चांगलं आहे म्हणून, आपण बोलताना भाषेमध्ये पण म्हणतो रजोगुणी तमोगुणी, नाही सत्वगुणी माणूस आहे, ती पण बाधाच आहे. सत्वगुणी असणं पण बाधाच आहे. काही काही असतात ना आपण ज्याला समजतो की हे खूप चांगलं आहे, आपला जे काही अनुभव असतो त्याच्या आधारावरती म्हणतो ते चांगलंच असतं असं नाही. कोणी सरकारी व्यवस्थेमधले जे लोक असतात ते काय म्हणतात की नाही तो माणूस अजिबात काही करत नाही बरं का, म्हणजे काही पैसे खात नाही, काही करत नाही, काही करत नाही. अरे पण तो कामच करत नाही ना, पैसे खाल्लेले परवडले आम्हाला त्याच्यापेक्षा. तो जर कामच करत नाहीये तर मग त्याचा उपयोग काय आहे? त्याच्यामुळे तसा सत्वगुण आहे. हे त्रिगुण बाधाचंही, रजतम सत्व ही बाधा आहे. त्याच्यामुळे ती त्रिगुणाची जी बाधा आहे ते त्या ठिकाणी म्हणतात की तुटली हळहळ. सत्वगुणी असतं ना, ते सत्वगुणच आहे ना, मला लोकांनी चांगलं म्हणावं, मी चांगलं वागतो मग अजून लोकांनी मला चांगलं म्हणावं, ही जी आहे सत्वगुणाचं दर्शन आहे. किंवा मी चांगलाच आहे मुळामध्ये, मला चांगलं म्हणून घेण्यामध्ये काय हरकत आहे. सत्वगुणी एकंदर हे आहे. परंतु ते इंग्रजीमध्ये फार सुंदर आहे की फेम इज द लास्ट इन्फॉर्मेटिव्ह ऑफ ए नोबल माइंड. की प्रसिद्धी जी आहे ना, किती माणूस उंच उंच गेला, कितीही मोठा झाला, कितीही त्यांनी काय शिखर गाठले वेगवेगळ्या प्रकारचे, तरी देखील फेम, प्रसिद्धी अशी गोष्ट आहे की जी माणसाला तिथून अगदी खाली, पहिल्या ते सापशिडीच्या खेळामध्ये सापाच्या तोंडात 99 वरती आणि खाली 1 वरती असा जर प्रवास करायचा असेल तर त्या प्रसिद्धीच्या मागे माणसांनी लागावं असं म्हणतात. तसं सत्वगुण देखील तितकाच घातक आहे. आणि भक्ताच्या संदर्भामध्ये रजतम सत्व या तिन्ही गुणांची हळहळ जी आहे ती संपलेली असते सांगतायत. आणि मग काय म्हणतात की त्याचा एकच असतं नित्यनेम, त्याला नाम घ्यायचं असतं. म्हणतात हेची माझे कर्म, हाची माझा नेम, हाची नित्यनेम नाम माझे. त्याच्यासाठी दुसरं काहीच नसतं, जे तुकारामांच्या आयुष्यामध्ये होतं. पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कथाचं त्यांनी ध्यान देखील केलं नाही. हाची कुळाचार, हाची कुलधर्म, हाची नित्यनेम नाम तुझे. नामाच्या पलीकडे दुसरं त्याच्या आयुष्यामध्ये काही उरत नाही असा तो भक्त. म्हणजे कोण भक्त आहे असं जेव्हा तुकारामांनी वर्णन केले वेगवेगळ्या अभंगामध्ये, ते वर्णन करत असताना आपल्या लक्षात येईल की जे होण्यासाठी पूर्व पुण्य लागतं, सद्गुरू कृपा लागते, उत्तम कुळामध्ये उत्तम भूमीमध्ये त्याचा जन्म व्हावा लागतो, हे सगळं आपण बघितलं. ते बघितल्यानंतर परमात्म्याला प्रिय तो असतो, अत्यंत प्रिय असतो, किंवा प्राणाहून परमात्म्याला तो प्रिय असतो असंही आपण बघितलं. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्ताच्या पायऱ्या पण आपण बघितल्या की प्रवासाला निघाल्यानंतर वेगवेगळ्या पायऱ्या. मग त्याच्या चित्ताचं उदाहरण देताना तो देहासंबंधीची त्याची उदासीनता असते तेही आपण बघितलं. आशा पाश ते सगळे त्यांनी तोडून टाकलेले असतात. भरपूर अशी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. बघा की कुणी महात्मे, आता त्यांचं नाव माझ्या लक्षात येत नाही, परंतु ते एका ठिकाणी सेवेसाठी गेले. असं जसं मी प्रवचन म्हणतोय मी पण, जसं प्रवचनासाठी ते गेले महाराज त्या ठिकाणी, आणि प्रवचनासाठी बसले, सगळं झालं, रात्रीचा फराळ झाला आणि महाराजांनी ते गादीवरती बसून काय सुरुवात केली त्यांनी. आणि मग तितक्यामध्ये कुणाचं तरी त्यांना चिठ्ठी आली. त्या व्यासपीठावर बसल्यानंतर चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की महाराज तुमच्या मुलाचं देहावसान झालेलं आहे, त्याला स्वर्गवास झालेला आहे, अशा प्रकारची चिठ्ठी होती. ती चिठ्ठी महाराजांनी बाजूला ठेवून दिली. म्हणजे त्यांनी त्याच्या वेळेप्रमाणे काम केलेलं आहे, माझ्या वेळेप्रमाणे मला हे काम करायचं आहे. गेले आशापाश निवारोनी. म्हणजे गाडगे महाराज छान. अनेक संतांच्या चरित्रामध्ये हे आपल्याला बघायला मिळेल की व्यावहारिक गोष्टींमधली जी संकट आहे, जे काय म्हणता येईल, जे एका अर्थाने माणसाला अंतर्बाह्य घुसळून काढणारी जी घटना आम्हाला वाटू शकते, त्या घटनेमध्ये स्थितप्रज्ञ राहून आपल्या कर्तव्याशी अत्यंत काय प्रामाणिक राहण्याचा जो प्रयत्न संतांचा आहे तो कशामुळे आहे? जे देही उदास, गेले आशापाश निवारून, देहासंबंधीची उदासीनता आहे, त्याचा देह गेलाय म्हणाले, त्याचा आत्मा कुठं गेलाय? तो तर आहेच.
मी आणि तो एकच आहे शेवटी, तो माझ्यामध्ये पण आहे, अशा प्रकारची भावना झाल्याशिवाय ती चिठ्ठी बाजूलाही ठेवता येत नाही आणि आपलं प्रवचन पूर्णही करता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो भक्ताच्या संदर्भामध्ये तुकारामांनी मांडलेला आहे आणि म्हणतात की भक्ताचा एकच नेम असतो, एकच कुलधर्म असतो, एकच कुलाचार असतो, तो म्हणजे भगवंताचं त्याला नाव घ्यायचं आहे. आता तुकाराम वारकरी असल्यामुळे मग होय होय वारकरी जाय जाय तू पंढरी असंही त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येईन गुढी, हे पण आपण भक्ताला लावू शकतो की त्याच्या आराध्य देवतेची गुढी जी आहे, त्याचं कौतुक जे आहे, त्याचा सत्कार जो आहे, त्याच्याबद्दलची एक आत्यंतिक अशा प्रकारची जी भावना आहे त्याचं व्यक्त होणं हे भक्ताचं लक्षण आहे. त्याच्या मनामध्ये तशा प्रकारच्या भावना व्यक्त होणं हे त्याचं लक्षण आहे असं म्हणतात. तिसरा विषय आपण बघूयात तो भक्तीच्या संबंधीचं चिंतन तुकोबारायांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. आजही तेच होणार आहे, सगळे विषय संपत नाहीत. आपण बघूयात की भक्तीचं चिंतन तुकारामांनी मांडलेलं आहे. तर ते असं म्हणतात भक्तीच्या संदर्भामध्ये की भगवंतापर्यंत जाण्याचा सगळ्यात सोपा आणि सुलभ मार्ग म्हणजे भक्ती आहे. ज्ञान वैराग्याची जी काही चर्चा त्यांनी केली ती आपण पुढे आपणही करणार आहोत वेगळ्या अर्थाने, परंतु त्यांनी सांगितलं की भक्ती काय आहे, सुलभ साधन म्हणून सांगितलेलं आहे. भक्ती ते सुलभ म्हणतात, ते आदी अंती सुखरूप असं भक्तीचं वर्णन केलेलं आहे. आदी आणि अंती सुखरूप आहे. हे कशामुळे आदी आणि अंती त्यांनी सांगितलेलं आहे, कारण इकडचे जे दुसरे मार्ग आहे त्याच्यामध्ये आदी काही सुखरूप नाही. उपास करायचे आहेत, कुंडलिनी जागृत करून घ्यायची आहे, शरीर वाळवायचं आहे, शरीर कृश करून घ्यायचं आहे, अस्थिपंजर देह करायचा आहे, हे सगळं करायचे. 12 वर्ष मौन करायचे, 12 वर्ष एका पायावर उभं राहायचे. तुम्ही शरीरात येणं पिडावे, किती छान ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहे त्याच्यामध्ये. पण त्यांनी सांगितलंय बरं का कसं पायावर उभं राहायचं ते ज्ञानेश्वरीमध्ये ते सांगतायत. काय त्यांना सगळं सांगायचंच होतं ना आपल्याला, त्यामुळे त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी की कुंडलिनी जागृत करताना काय काय त्या ठिकाणी करावं लागतं. पण शेवटी म्हणाले तुम्ही शरीरात येणं पिडावे, तुम्ही शरीराला पिडा देऊ नका म्हणाले. कशामुळे? भक्तीचं महात्म्य ज्ञानदेव तिथे सांगतायत. तशाच प्रकारचं भक्तीचं महात्म्य तुकाराम महाराज इथे आपल्याला सांगतायत. आणि तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा, हेच नीट आहे म्हणाले. वैकुंठाला सगळ्यात जवळची जर कुठली वाट असेल तर ती भक्तीची वाट आहे. अशा पद्धतीने भक्तीचा पुरस्कार चहुपुरुषार्थाचे शिरी असं भक्तीचं वर्णन केलेलं आहे. आम्ही धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ मानतो, त्याच्या पलीकडचा पुरुषार्थ म्हणतात. पंचम पुरुषार्थ जो आहे तो भक्ती आहे आणि त्या भक्तीच्या माध्यमातून आपण देवापर्यंत जाऊ शकतो. तिथे अधिकार निरपेक्ष आहे म्हणाले, तिथे फार अधिकार लागत नाही. इकडे सगळीकडे अधिकार लागतो. इथे वाल्या कोळी आयुष्यभर काय त्यांनी लोकांचे खून पाडले, दरोडे टाकले, अजून काय केलं, परंतु ते वाल्मिकी ऋषी झाले. भक्ती एकदा असं उरला खटवांग रायाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. शेवटच्या घंट्यामध्ये म्हणाले, एकच घंटा उरला होता, मी काय करू प्रश्न विचारला. ती तळमळ होती अंतःकरणामधली, माझा उद्धार कसा होईल. आणि त्या एका तासामध्ये ते दिव्य ज्ञान त्यांना झालं. ते गजेंद्र मोक्षाची कथा तेच सांगते आम्हाला की अत्यंत कमी कालावधीमध्ये ते गजेंद्राचा उद्धार त्यांनी त्या ठिकाणी भगवंतांनी करून टाकला. त्यामुळे अधिकार निरपेक्ष आहे. इथे फार काही अधिकार लागत नाही. तुम्ही हे 12वीला ॲडमिशन घ्यायचं तर 10वीचा मार्क मेमो जसा मागतो आपण, तसा इथे मार्क मेमो काहीच मागत नाही. कोणत्याही वर्गात या म्हणतात. आमच्या वर्गामध्ये ओपन स्कूल आहे, नॅशनल ओपन स्कूलचा प्रोग्राम आहे. तुमचं वय बघा, तुम्हाला जे झेपतंय ते करा तुम्ही तिथे. मग तुम्हाला हरिपाठ जमतो तर हरिपाठ करा, नामस्मरण जमतं तर नामस्मरण करा, ध्यानासह नामस्मरण जमत असेल तर ते करा, काय म्हणता येईल अजून ओंकार करता येत असेल तर तो करा. तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही करा, पण अधिकार निरपेक्ष आहे. आणि त्यामुळं गजेंद्र असतील किंवा खटवांगराय असतील किंवा आमचे वाल्या कोळी असतील, ह्यांच्या सगळ्या कथा काय आहे, हे भगवंताला शरण गेले, भगवंताची भक्ती केली, भक्त म्हणून प्रसिद्ध झाले. आणि त्या भक्तीमुळे मीरेचं पण तेच उदाहरण आहे. मीरेनी पण भगवंताची भक्ती केली, त्या पद्धतीने ते तिथपर्यंत पोहोचले. त्यामुळं अधिकार निरपेक्ष आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर ते म्हणाले की भक्ती काय आहे, चित्त शांत ठेवण्याचा, प्रसन्न निर्भय ठेवण्याचा मार्ग आहे म्हणाले. बाकी याच्यामध्ये तुम्हाला भीती वाटेल, इथे भीती वाटायचं कामच नाही, निर्भय राहा म्हणाले. काही साधनच साध्य होऊन जातं अशा प्रकारची अवस्था आहे. नाम हे साधन आहे मुळामध्ये, पण ते साध्यरूप होऊन जातं नंतर. म्हणजे नामच साध्य होतं, त्याचं नामनामी अभेद म्हणून वेदांतामध्ये विषय आलेला आहे. नामाबरोबर नाम म्हणजे आत्ता कोणी जर माझ्या मुलाचं नाव घेतलं समोर बसलेल्यापैकी, किंवा कोणी जरी असा विषय काढला की ती तुमची उमा, तुमचं काय अजून म्हणलं की माझ्यासमोर नुसतं उमा नाव येत नाही ना, माझ्यासमोर उमा पूर्ण 5 फुटाची उभी राहते माझ्यासमोर. माझी मुलगी नखशिकांत माझ्यासमोर उभी राहते. तो नामनामी अभेद आहे. नामामध्ये आणि नामी म्हणजे ज्याचं नाव आहे तो, ज्याचं नाव आहे तो आणि त्याचं नाम, या दोघांच्या मध्ये एक प्रकारचा अभेद आहे. त्यामुळे नाव घेतल्याबरोबर ती व्यक्ती आमच्यासमोर उभं राहते, ती वस्तू आमच्यासमोर उभं राहते. माईक म्हणल्याबरोबर माईकचं चित्र आमच्या डोळ्यापुढे येतं, लॅपटॉप म्हणल्याबरोबर लॅपटॉपचं चित्र माझ्या डोळ्यापुढे येतं. हा जो अभेद आहे
तो अभेद आपल्याला जेव्हा नामस्मरणाची एक परिसीमा आपण गाठतो तेव्हा नामासोबत भगवंत साक्षात समोर उभा राहतो, अशा प्रकारचं शास्त्र तुकोबरायांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर म्हणाले, तुका म्हणे वर्म भजनीची सापडे, एरासी तो पडे ओस दिशा. बाकीचे लोक फिरत राहतील या त्या दिशेला शोधायला, परंतु भजनामध्ये ते वर्म सापडतं म्हणाले. कारण काय आहे, भजनामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की माझे भक्त गाती जिथे, नारदा मी उभा तिथे. माझे भक्त जिथे माझं नामस्मरण करत असतील त्या ठिकाणी मी उभा राहतो. तत्र तिष्ठामी नारद, अशा प्रकारचं शास्त्र आहे की तिथे नारदा मी तिथे उभा राहतो, अशा प्रकारची भगवंताची भाषा आहे. त्यामुळे आम्ही जिथे भगवंताचं चिंतन करतो, नामस्मरण करतो, तिथे साक्षात भगवंत असतो आणि त्या भगवंताचा सहवास आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. पुन्हा शेवटी सांगतात, नामसाराचे ही सार शरणागत यमकिंकर. यमकिंकर म्हणजे तो आपल्याला घेऊन जाणारा आहे, तो देखील तिथे शरण येतो म्हणाले नामाच्या पुढे, आणि त्याला देखील आपला विचार त्या ठिकाणी बदलावा लागतो. इतकं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे. अशा प्रकारची भाषा भक्तीच्या संदर्भामध्ये, नामाच्या संदर्भामध्ये तुकाराम महाराज करतायत आणि भक्तीचा विचार अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुकाराम महाराज मांडतायत. आपण देव बघितलं, आपण भक्त बघितला, त्यानंतर आता आपण वैराग्य विचार बघू. तुकारामांनी त्यांचं वैशिष्ट्यच वैराग्य आहे तुकारामांचं, त्यामुळे वैराग्याचा विचार त्या ठिकाणी कसा मांडलेला आहे. विवेक चुडामणीमध्ये संसार दीर्घ रोगस्य विचारोही औषधम असं म्हणलेलं आहे की संसार हा दीर्घ रोग आहे, त्याच्यावरचं औषध म्हणजे विचार आहे. विचार म्हणजे विवेक आहे. तो विवेक तुमच्याकडे असेल तर तुमच्या संसारावरती तुम्हाला औषध सापडलं असं तुम्ही समजा. तो विवेक म्हणजेच वैराग्य आहे. म्हणजे त्याच्यापासून दूर जाण्याची वृत्ती होणं एखाद्या विषयापासून, तो वैराग्य आहे. त्यामुळे तटस्थ राहिले सकळ शरीर, इंद्रिये व्यापार विसरली, असं तुकाराम महाराज वैराग्याचं वर्णन करतात. इंद्रियांनी व्यापार विसरून गेले म्हणाले. इंद्रियाचा जो व्यापार असतो आपला नेहमीचा, समोर आलेलं जे इच्छा असो नसो, गरज असो नसो, खाण्याचा जो व्यापार आहे आपला, ते इंद्रिय विसरून जातात. पण राग आल्यानंतर हात उगारणे, इंद्रिय विसरून जातात. इंद्रियांचा सगळा व्यवहार विसरून जातो. अशा प्रकारची वैराग्यामध्ये अवस्था होते. कामनेचा त्याग वैराग्य या नाम, कुटुंब ते सर्व विषय जातं. कामना माणसाची निघून जाते, अपेक्षा निघून जाते, आशा निघून जाते, मोह निघून जातो. हे वैराग्याचं लक्षण आहे. अशा प्रकारचं वैराग्य तुमच्या ठिकाणी असावं असं ते म्हणतात. वैराग्याची परिसीमा आपण बघतो. मुक्ताबाईंच्या बाबतीमध्ये पण आपण उदाहरण ऐकलेलं आहे की ते सोनं मातीने झाकून टाकलं का, तर तिला दिसू नये, तिला त्याचा मोह होऊ नये असं म्हणतात. आणि मग ती म्हणते की मला तर ते वाटलंच नाही काही सोनं आणि हे काही, मला त्याच्यामध्ये फरकच बघितला नाही. एक साधू होता, त्याच्याबरोबर त्याच्या टीममधले लोक चाललेले होते, 10-15 लोक आणि साधू चाललेले. नदी ओलांडायची होती, नदीला भरपूर पाणी आलेलं होतं, पोहून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मग अशा परिस्थितीमध्ये तिथे ते जात असताना समोर एक महिला पण उभी होती आणि ती महिला तरुण होती, सुंदर होती. ती महिला साधूंच्या समोर आली आणि साधूला म्हणाली की महाराज मला पण पलीकडच्या काठाला जायचं आहे, माझे आप्त सगळे पलीकडच्या काठावर आहेत, तुमची एवढी टीम आहे म्हणाले, सगळे बलदंड तुमचे शिष्य आहेत, मला तुम्ही इथून तिकडे घेऊन जा म्हणाले. काय हरकत आहे? साधू म्हणाले नाही, मला तो स्त्रीचा संघ मला जमत नाही म्हणाले, ते करणंच शक्य नाही आहे मला, आणि त्यामुळे मी काही तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही, माफ करा, तुमचं सगळं मला मान्य आहे, मी घेऊन जाऊ शकत नाही. तिने बाकीच्या शिष्यांकडे हात त्या ठिकाणी समोर पसरले आणि त्यांना म्हणाले की मला तुम्ही पलीकडे घेऊन जा. तर ते म्हणाले, शिष्य बाकीचे सगळे आता गुरुच नाही म्हणतायत, आपलं आता आपल्याला त्या गादीवरच बसायचे, नंतर आपला नंबर लागेल, सगळे आम्ही नाही. एक जण होता, तो म्हणाला काय हरकत नाही, ते गुरुची आज्ञा काय असेल ते असेल म्हणाला, मला शास्त्र माहिती, मी तुम्हाला घेऊन जातो म्हणलं, माझ्या पाठीवरती बसा, मी तुम्हाला घेऊन जातो. गुरुलाही राग आला, सगळे म्हणले कसं काय करायला लागला, पण तो घेऊन गेला, नदीच्या पलीकडे गेला, त्या बाईला त्यांनी सोडून दिलं. हे सगळे गुरु आणि शिष्य सगळे पुढे आले. संध्याकाळी गुरुनी विचारलं, अरे तू असं कसं केलं म्हणाला, काय केलं म्हणाला, मी काही नाही केला. नाही, अरे तू त्या बाईला, महाराज मी तर विसरलो, तुम्ही पाठकोळीवर न घेता अजून तुमच्या मानगुटावर आहे म्हणाला ती बाई. म्हणजे मी प्रत्यक्ष कृती करून तिला या काठाचं त्या काठाला नेऊन सोडून मी विसरून गेलो. दुपारी मी काय केलं तुम्ही विचारायला लागला, मला तर आठवत पण नाही म्हणाला मी काय केलेलं आहे, आणि तुम्ही तर तिला हात जोडून आणि ते असं नको तसं नको, आणि तुमच्या तर अजून पाठीवरच बसलेली आहे म्हणाला. तर वैराग्य जे आहे ना, इतकी सोपी गोष्ट नाही. वैराग्य येण्यासाठी तेवढं सोपं नाही. त्यामुळे ते म्हणतात की तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे काही कर्म आहेत धर्म आहेत सगळे नाशिवंत आहेत म्हणाले. वैराग्याच्या दृष्टीने विचार केला तर याच्यात कुठलाही अर्थ उरलेला नाहीये. त्या भगवंताच्या जवळ मी जावं अशा प्रकारचा तो विचार आहे. आणि मग युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार, वैराग्य ते सार तरावया, योग्य पद्धतीने आहार घेणं असेल, नीतीचा व्यवहार असेल, आणि मग काय म्हणता येईल, आपल्या शरीराचा धर्म विसरणं, म्हणजे नको असणारा धर्म विसरणं, हे सगळं वैराग्याचं लक्षण आहे म्हणाले. पण ते वैराग्य पण असं सहजासहजी प्राप्त होत नाही.
पुरुषांना वैराग्याचा अनुभव येतो, महिलांच्या मनाने पुरुषांना वैराग्याचा अनुभव खूप येतो. पुरुष त्याच्याबद्दल भाग्यवान आहे, कारण ते जेव्हा जातात ना स्मशानभूमीमध्ये कुणाला पोचवायला, महिला काही जात नाहीत. ते तिथे गेल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवलं पाहिजे लोकांच्या चर्चेचं. ते वैराग्य आहे. काय खरं म्हणतात जीवनाचं, काय खरं, एवढं आयुष्य होतं, एवढा मोठा माणूस, एवढं सगळं, पण बघा जाताना त्यांनी काही नेलं नाही. आपण पण काय नेणार? चांगलं वागलं पाहिजे लोकांशी, सगळा मोह सोडून दिला पाहिजे, द्वेष सोडून दिला पाहिजे. ते घरी येऊन ती लिंबाची काडी चावून टाकून दिली की संपलं सगळं, पुन्हा काही नाही. भीतीने आलेलं वैराग्य आहे, भयवैराग्य त्याला म्हणता येईल. भीती अंतःकरणात उत्पन्न होते, अरे मलाही तिथेच जायचं आहे, शेवटी सरणावरच जायचं आहे. हे तात्कालिक जे आलेलं असतं ते भीतीने. पूर्ण वैराग्य येण्यासाठी विवेक असावा लागतो. त्याला विवेकाचं अधिष्ठान असल्याशिवाय पूर्ण वैराग्य येत नाही. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की भोगावरी काय म्हणतात की भोगावरी आम्ही घातिले पाषाण, मरण आणि येले. ही ताकद आहे तुकाराम महाराजांची. मरणाला पण आम्ही मारून टाकतो म्हणाल, कारण भोगावरच आम्ही पाषाण घालून टाकले, भोगावरच दगड घालून टाकला, आता मरण काय आणि जगणं काय, आमच्यासाठी काहीच राहत नाही. अशा प्रकारची वृत्ती निर्माण झाल्याशिवाय त्या ठिकाणी तुम्हाला वैराग्याचा अनुभव येत नाही. तुकारामांच्या ठिकाणी ते अत्यंत ढळढळीत अशा प्रकारचं वैराग्य होतं, म्हणून तुकारामांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता भगवंतापर्यंत त्या ठिकाणी पोहोचता आलेला आहे. आता आणखी दुसरे विषय आहेत, कर्माचा विचार आहे, पण आपल्या दृष्टीने जर विचार केला तर कर्माचा विषय तेवढा महत्त्वाचा नसल्यामुळे त्या विषयावरती आपण चिंतन मांडण्याच्या ऐवजी पुढे बघूया. वर्ण आणि आश्रमाचा पण तुकारामांनी विचार केलेला आहे की गृहस्थाश्रमामध्ये कसं वागलं पाहिजे, वेगवेगळ्या आश्रमामध्ये कसं वागलं पाहिजे. दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी आहे ना अभंग आपण ऐकलेला आहे. हे सगळं आश्रमाचा विचार आहे. त्या त्या आश्रमामध्ये तुम्ही असताना तुमचं इतरांशी असणारं वर्तन कसं असलं पाहिजे, हा आश्रमाचा विचार तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी मांडला. आणि शेवटी सांगितलं की मनुष्य जातीने नाही तर कर्माने श्रेष्ठ होतो. हे मात्र तुकारामांनी आश्रमाचा आणि जातीचा विचार मांडताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की कर्माने सिद्ध व्हायला पाहिजे आहे, जातीने माणूस सिद्ध होत नाही. हे बऱ्याच ठिकाणी त्याच्यावरती चर्चा पण होते की काही लोकांच्या मनामध्ये, विशेषतः ब्राह्मण समाजाच्या मनामध्ये असतं की मी ब्राह्मण आहे म्हणल्यानंतर मला सगळ्या प्रकारच्या त्या एलाइट क्लासमध्ये मी आहे आणि त्या एलाइट क्लासमध्ये मला काही प्रश्न नाही, मला फार काही बंधनं नाही आहेत, मला फार काही विचार करण्याची गरज नाही आहे, साध्या आचरणांना देखील मी तरुण जाऊ शकेल, मला तो अधिकार आहे, मला लोकांना सांगण्याचा अधिकार आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही ब्राह्मण म्हणून तुम्ही जन्माला आलात हे चांगलं आहे, तुम्ही खरंच भाग्यवान आहात, पण भाग्यवान असले तरी तुम्हाला परीक्षा देऊन सिद्ध करून घ्यावं लागेल, तेव्हाच आम्ही तुम्हाला ब्राह्मण म्हणू. ब्राह्मण असणं चांगलं आहे, ब्राह्मण असायला पाहिजे आहे, पण तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. अशा प्रकारची भाषा तुकाराम महाराज त्या ठिकाणी म्हणतात. आणि मग म्हणतात कोण कुठं जन्म घेतो याच्याबद्दल काही बघण्याची आवश्यकता नाही, त्याची वृत्ती ब्राह्मणासारखी जर असेल तर ती वृत्ती त्याला तारक ठरते. हा सगळा कर्माचा विचार आणि आश्रमांचा विचार तुकारामांनी मांडला. एक शेवटचा विचार आपण बघूया. तुकाराम महाराजांनी संपत्ती आणि धनाच्या संबंधीचं पण चिंतन मोठ्या प्रमाणावर मांडलेलं आहे. खरं पाहिजे तो स्वतंत्र भाग होऊ शकेल. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, हा जो सिद्धांत तुकारामांनी मांडला. उदासीन म्हणजे उत अधिक आसीन, जोडून या, जे काही पैसा मिळवाल तुम्ही ते उत अधिक आसीन, आसक्तीच्या पलीकडे जाऊन. उदास विचार आहे, तुमचा विचार जो असतो खर्च करण्याचा किंवा त्याच्या संचयाचा, तो आसक्तीच्या पलीकडे असला पाहिजे. उदास विचारे वेच करी, अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी मांडला. त्यामुळे कशामुळे मांडला तो? मग त्यांच्याजवळ पैसे नव्हते म्हणून नाही, इतरांचे पैसे त्यांना देखवत नव्हते म्हणूनही नाही. पैशाबरोबर 15 प्रकारचे अनर्थशास्त्रकारांनी सांगितले. पैसा आला की ते अनर्थ येणारच. ते चोरीचं भय पण एक असेल, दुष्ट इच्छा असेल, अति खाणं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे अनर्थ ते शास्त्रकारांनी त्या ठिकाणी मांडलेत. खोटं बोलणं पण एक अनर्थ आहे म्हणतात पैशाचं. कारण बघा तुम्ही आता प्रवचन जरी असलं तरी देखील कुणाला विचारून बघा तुमचे नेमके बँकेत किती पैसे आहेत. पेन्शन किती मिळते. माझी आई पण मला सांगते की ते म्हणते ते पासबुक मला बघायला मिळतं, बँकेत मला जाता येतं, माझी पगार सगळ्या जगाला कळू शकते, माझी इन्कम टॅक्स रिटर्न लोकांना बघता येतात, सगळं होतं. पण कोणी विचारलं की तुमचं उत्पन्न काय आहे, काय उत्तर आहे आमचं? धकायला लागलंय कसं तरी. एक तथास्तु बनणारी देवता आकाशामध्ये असते आणि त्या देवतेचं कामच एवढं असतं की खाली लोक जी जी इच्छा करतील त्या त्या इच्छेला तथास्तु त्याला म्हणायचं आहे. त्यामुळे तथास्तु म्हणणारी देवता बायचान्स त्यावेळेला तिथून जात असेल आणि धकायला लागलंय कसं तरी, तर ते कसं तरी धकवायच्या पातळीवरती तुम्हाला घेऊन आल्याशिवाय ठेवणार.
प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, तुका करीना बोभाट. त्याच्याबद्दल काही बोभाटा नाही म्हणाले. प्रारब्धानी येतं, प्रारब्धानी जातं. आलंय ते सांगायला काय हरकत आहे? किती गमतीने म्हणलं मी. आईचा हिशोब मीच करतो, बँकेत मीच जातो, पण आता दुसऱ्यांचं उदाहरण दिलं तर ते बरं होत नाही, म्हणून आपण उदाहरणं द्यावी. परंतु आपला धनसंचय सांगण्याची इच्छा न होणे आणि त्याच्यासाठी खोटं बोलणं हे पापच आहे. अर्थाबरोबर आलेलं पापच आहे ना. पैसाच नसता तर बाजू काही नाही म्हणून मोकळा तरी होता आला, पण तो पैसा आलाय, तो ठेवलाय, तर त्याची पराकाष्ठा आहे. धनाच्या बद्दलची पराकाष्ठा समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते. ज्यांचे बँकेमध्ये खाते असतात आणि 31 दिवसाचा महिना आला तर ते 31 दिवसाच्या महिन्यानंतर दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन बघतात बँकेने 30 दिवसाचं व्याज टाकलंय का 31 दिवसाचं टाकलं. नसेल तर दुरुस्त करायला त्याला आदल्या दिवशी झोपत पण नाहीत. पण ही जी एक लालसा आहे धनासंबंधीची, तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, तुका करीना बोभाट. हे अर्थशुद्धीबद्दलची त्यांची भूमिका आहे. त्या धनाची लालसा करूच नका म्हणाले तुम्ही. ते चांगल्याच मार्गाने तुमच्या घरामध्ये आलं पाहिजे. जोडून या धन उत्तमच असला पाहिजे व्यवहार, आणि त्याचा खर्च जो आहे ते आसक्तीच्या पलीकडे जाऊनच झाला पाहिजे. उदास विचार त्याच्या मागे असला पाहिजे. अधिक असीम त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला खर्च करता आला पाहिजे. तुकारामांचा हा अभंग ना खरं पाहिलं तर माणसाचे 90% प्रश्न सोडवणारा अभंग आहे. उदाहरणार्थ बघा, आपल्याला कुणाबद्दल बोलायचं नाही, वाईट मार्गाने आलेला पैसा काय काय करतो, कशा प्रकारचे अनर्थ करतो, कुठलं सुख त्या माणसाला देतो आयुष्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल मग चांगल्या मार्गाने येऊ नये, त्याच्या आयुष्यामध्ये वाईट झालं त्याचं काय करायचं आहे? आता त्याचं प्रारब्ध आहे ना, ते त्याला काय करणार, ते तर त्याला भोगायचंच आहे, पण डबल भोगावं लागलं नाही ना. तुम्ही माझ्या प्रवचनाला आत्ता जे काय आपापल्या घरून आलात, कुणाचाच अपघात झाला नाही. झाला का कुणाचा अपघात? नाही. पण अपघात व्हायचे 10 संधी होत्या, त्या टळल्या हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. गाडी जळून गेली, माणूस जळून गेला, त्यांनी कट मारला, यांनी कट मारला. तुम्ही 10 ठिकाणी वाचलात ना, पण दुर्दैवाने ते वाचलेलं तुम्हाला माहीत नाही ना, म्हणून तुम्हाला त्याच्या कृपेची कल्पनाच येत नाही. तशा अर्थाने जर विचार केला तर मग आता हे जे काही वाईट मार्गाने पैसा आणतात लोक, चांगल्या मार्गाने येऊनही वाईट होतं, ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा कितीतरी वाईट झालं असतं, तेवढं तर तुझं वाईट झालेलं नाही आहे. पण तू शास्त्र सांगतं कुठल्याही पद्धतीने पैसा शुद्ध असला पाहिजे, अर्थशुद्धीचा विचार असला पाहिजे. तो तुकाराम महाराजांनी या ठिकाणी मोठ्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडला आहे. आणि मग ते म्हणतात की मग संपत्ती काय आहे, तर धैर्य, समाधान, धर्म, नीती, क्षमा, दया, दान, सद्वृत्ती, हे सगळं धन आहे म्हणा. हे तुमच्याजवळ असलं पाहिजे. पैसा, अर्थ ज्याला आपण म्हणतो, ते अत्यंत क्षुल्लक आहे. त्याच्यापेक्षा हे बाकीच्या धनाचा विचार आपण केला पाहिजे. आपण या ठिकाणी आता झालं ना, शेवटचं संसाराचं स्वरूप बघू आणि थांबून जाऊ. पुढे कधीतरी राहिलेला आता याच्यासाठी वेगळा विषय आपण करणार नाही, कुठेतरी येऊन जाईल ते आणि त्या ठिकाणी आपल्याला कळेल. संसाराबद्दलचं त्यांचं संसार दुःख मुळं चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रन दिन तळमळ, अशा प्रकारचा अभंग आहे. ही रात्रंदिवस तळमळ करण्याचाच विषय म्हणाले संसार. इथे कुठल्याही प्रकारची शांतता तुम्हाला लाभणार नाही. तो दुःख मूल आहे म्हणाले. दुःख मूल आहे म्हणल्यानंतर लोक म्हणले असं कसं, म्हणजे तुकाराम पण खोटं बोलायला लागले का? दुःख मूळ कसं असेल म्हणजे लग्न झाल्यावर आनंद झाला का रडले तुम्ही त्या दिवशी? नाही, आनंद झाला म्हणे आम्हाला, काही प्रश्न नाही. मग आनंद झाला आणि मग कसं म्हणता दुःख मूळ आहे? बरं ठीक आहे म्हणाले, त्या दिवशी झाल्यानंतर मूल झालं, त्या दिवशी काय झालं? नाही, त्या दिवशी तर पेढे वाटले म्हणे आम्ही, अक्षरशः पेढे वाटले, देवाचे नवस फेडले, गावामध्ये पंक्ती घातल्या, आणि तुम्ही म्हणता संसार दुःख मूल आहे. हे कसं आहे? लग्न झालं, मूल झालं, पण त्याच्यामध्ये दुःखाचं मूळ होतं, त्याचा वियोग आहे ना. संयोगामध्ये वियोग जो संसारामध्ये ठेवून दिलेला आहे, हे संयोग आणि वियोग म्हणजे संसार. संयोग होतो, मला बायको मिळते, मला मुलगा मिळतो, मला जावई मिळतो, मला सून मिळते, मला मित्र मिळतात, मला आप्त मिळतात, सखे मिळतात, स्वकीय मिळतात, पण ह्या सगळ्यांचा वियोग लिहून ठेवलेला आहे. आणि तो वियोग इतका दुःखदायक आहे की त्यावेळेला हा आनंद तुम्ही विसरता. दुर्दैवाने जाऊ नये, एखाद्याची बायको जर गेली समजा असं लक्षात घ्या, आणि त्याला विचारलं की अरे तुझं काय सारखीच गोष्ट, एकदा तर खूप आनंद घेतला तो बायको मिळाल्यात, आता गेली तर गेली. तो म्हणतो अहो ते नसता आनंद आला नशिबाला तर बरं झालं असतं, हे दुःख मला नको आहे. म्हणून संसार दुःख मूळ आहे. संसारामध्ये संयोगासोबत वियोग आहे, आणि तो वियोग इतका दुःखदायक आहे की संयोगामधला आनंद कुठल्या कुठे निघून जातो आपल्याला कळत नाही. म्हणून तुकारामांची भाषा आहे की संसार शाश्वत नाही आहे, दुःख मूळ आहे. आणि इथे जे सुख तुम्हाला भासतं आहे ते भासतं आहे फक्त,
ते शाश्वत स्वरूपामध्ये तुमच्याजवळ टिकणारं अशा प्रकारचं सुख नाही, ही भाषा तुकाराम महाराज म्हणतात. आणि मग म्हणून सांगतात का इहलोकीचा जो व्यवहार आहे, इहलोक म्हणजे संसार, नका डोळे धुरे भरुनी राहू. तुमचे डोळे बंद करून इथे राहू नका म्हणाले, डोळे सताड उघडे ठेवा. इथे बघा आधीच्या लोकांचं काय झालंय, मागच्या लोकांचं काय झालंय, बरोबरीच्या लोकांचं काय झालंय, आणि त्याच्यापासून धडा घ्या आणि वैराग्याच्या मागे लागा. म्हणून संसारासंबंधीची त्यांची ही भावना आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, कुठेच सुख नाही म्हणाले या संसारामध्ये. हा दुःखाचंच सगळं ओझं आपल्याला व्हायचं आहे संसारामध्ये, अशा प्रकारचं तुकाराम महाराज म्हणतात. आणि मग म्हणतात की तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार होऊनी किंकर विठोबाचे. मग आम्ही या संसाराला जिंकलं म्हणाल. कशा अर्थाने जिंकलं? भगवंताचे किंकर झालो, त्याचे दास झालो, त्याला शरण गेलो, त्याचं नाम घेतलं, त्याची कृपा साध्य केली आणि मग या संसाराला जिंकलं म्हणाले. कसं काय जिंकलं मग तुम्ही? ते म्हणलं तुमचं तर लग्न झालं होतं, तुम्हाला वियोग झाला, तुमच्या आई गेल्या, तुमचे वडील गेले, कसं जिंकलं? ते म्हणले त्यांच्या जाण्याचे संदर्भ बदलून टाकले मी. त्यांचा देह गेला हे मला समजलं, आत्मरूपाने ते आहेत लक्षात आलं. त्यांचा तितकाच माझा सहवास होता हे मला समजलं, म्हणून मला त्याचं दुःख झालं नाही. त्यांची सेवा मला करणं भाग होतं, त्यांची सेवा माझ्याकडे पेंडिंग होती, ती सेवा मला करता आली, माझी सेवेचं फळ झालं म्हणाले. मला जे काही करायचं होतं ते केलं ना म्हणाले मी, झालं, मला त्याच्यामध्ये आनंद आहे. त्यांनी येऊन माझ्याकडून सेवा करून घेतली. एका माणसाला 15-20 वर्ष मूल होत नव्हतं, आणि मूल होत नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे व्रतवैकल्य आणि सगळ्या प्रकारचे केल्यानंतर त्याला मूल झालं. श्रीमंताच्या घरी मूल झालं, पण ते इन्क्युबेटरमध्ये ठेवायची वेळ आली, कारण ते अशक्त होतं. ती आई 7 महिन्यांचीच होती, अजून काय काय होतं, अंडरवेट होतं. मग त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवलं. मग ठेवल्यानंतर 1-2 महिने लागले. मग डॉक्टर म्हणाले की हे काही इथे इलाज होत नाही, त्याला आणखी दुसरीकडे न्यावं लागेल. पैसे होते, चार्टर विमान केलं, त्या याच्यामध्ये त्या काचीच्या पेटीसह बाळाला ठेवलं, आणखी कुठेतरी घेऊन गेले. पेडियाट्रिक कोण एक्सपर्ट होते त्यांच्याकडे. तिथे 2 महिने मुलगा राहिला. रोजचं बिल 1 लाख रुपये, 60-70 लाख त्यात गेले. इकडे गावामध्ये पंक्ती चालू, नवस चालू. आणि ते मूल ते 2 महिन्यानंतर गेलं. ते मूल गेल्यानंतर ह्यांनी विचारलं, मागे पण आपण अशी ते कथा बघितली, गेल्यानंतर विचारलं एका सत्पुरुषाला, की म्हणाले काय हे खरं आहे, मूल जर मारायचंच होतं तर दिलं कशाला म्हणले मला? हे एवढं दुःख 15 दिवस, 2 महिने, 2.5 महिने हे सगळं सहन कशासाठी केलं? ते म्हणले अरे तुझ्या दृष्टीने ते तुझ्या घरी मूल आलंय, तुला मूल झालंय, तुझं मूल गेलंय, त्याच्या दृष्टीने तुझं त्याच्यावरती कर्ज होतं म्हणाले मागचं 5-50 कोटी रुपयांचं. ते कर्ज फेडून घ्यायसाठी तो आला होता तुझ्या घरी, त्यांनी कर्ज फेडून गेलं, निघून गेला. अशा प्रकारची भावना. आता हे कुणाला लक्षात येतंय? हे त्यांना लक्षात येतं ज्यांना हे त्रैलोक्याची दृष्टी आहे, त्या संत महात्म्याला हे दिसतं आहे. म्हणून ते म्हणतात की संसारामध्ये कुठल्याच पद्धतीने कुणाशीच लिप्त होऊन राहायचं नाहीये. हा संयोग आणि वियोगाचा खेळ आहे. वियोगामध्ये दुःख आहे, ते इतकं मोठं आहे की संयोगाचं कौतुकच राहत नाही. आणि जो तो येतो ते आपलं फेडून घ्यायसाठी किंवा फेडून द्यायसाठी येतो. कुणीही असेल इथे, मी देखील माझ्या आईवडिलांसाठी फेडणारा किंवा फेडून घेणाराच आहे, आणि माझ्या आप्त पण तेच आहे, तुमच्याही बाबतीमध्ये तेच आहे. इतका सरळ व्यवहार ठेवला. आता जसं मग आमच्याकडे लाईट बिल भरायसाठी म्हणून भरलं नाही म्हणून ते आमच्या कुरडूकर बाई येतात आमच्या घरी, अहो तुम्ही भरलं नाही, बरेच दिवस झाले. मग त्या येतात, त्यांच्याकडे आम्ही लाईट बिल देतो, त्या म्हणतात व्हॉट्सअपवर करा, हे करा, आणि त्यांना आम्ही 1 कप चहा देतो आणि त्या निघून जातात. त्या संपला विषय. आम्हाला 4 महिने पुन्हा लाईट बिल येईपर्यंत त्यांची आठवण पण येत नाही. पुन्हा लाईट बिल आले की येतं, पुन्हा अजून कोणतरी इस्त्रीवाला येतो, अजून कोणीतरी येतं, अजून कोणते. त्यांच्याशी आमचा काय संबंध असतो? तितकाच तटस्थ संबंध आम्हाला आमच्या स्वतः सगट आमच्या आप्तांशी ठेवता आला की संसाराच्या याच्यातनं आपण बाहेर पडतो. ते किती जरी भगवंत म्हणाले असले की मम माया दुरितया, म्हणले ना ते माझी माया अवघड आहे तसं, पण इथं एकच लीला तरले, जे सर्व भावे मजसी भजले तया आईलीच थडी हे सरले मायाजल. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. त्याला अलीकडच्याच काठाला सगळं संपून जातं म्हणजे काय आहे? वृत्तीमध्ये संसार नसला की संपलं. मग येऊ द्या ना, किती लोक येतील घरात, काय होईल, व्यवहार होईल, नातू येतील, पंतू येतील जातील, ते आले आणि गेले, एवढंच जर माझ्या ठिकाणी नोंद असेल तर तिथे दुःख आणि सुख बघण्याची आवश्यकताच नाही. तुकाराम महाराज म्हणतात ही तटस्थ वृत्ती संसारामध्ये असल्याशिवाय संसारावरती तुम्ही विजय मिळवू शकत नाही. ती विजयश्री तुकाराम महाराजांनी मिळवली. घरी अन्न करणारे मुलं घरात सोडले, एका लुगड्यावरती बायकोला घरामध्ये ठेवलं आणि स्वतः डोंगरावरती जाऊन साधना केली. काय दुःख झालं असेल? आम्ही म्हणू पळून गेले म्हणून, पण त्यांच्या अंतःकरणाला दुःख झालं असेल. पण त्यांना हेही माहीत होतं की यांचं भाग्यच हे आहे. मी प्रयत्न केलेले आहेत. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, हे तुकाराम महाराज जर म्हणू शकत असतील तर त्यांनी का प्रयत्न केले नसतील का संसार धड करायचे, पैसे कमवायचे?
केले, त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या नशिबात जे आहे ते मी बदलू शकत नाही, ते त्यांना भोगायचं आहे आणि ते भोगतायत, अशा प्रकारचा विचार करून संसाराच्या पलीकडे जाणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. याच्या पलीकडे आणखी वेगवेगळे विषय या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्या विषयामध्ये मग त्यांनी वैराग्याचा जसा विचार मांडला, कर्माचा विचार मांडला, ज्ञानाचा विचार मांडला, पक्षांचे पण विचार तुकारामांनी मांडले, शेतीविषयक विचार तुकाराम महाराजांनी मांडले, द्वंद्व आहे, हिपोक्रसी ज्याला आपण म्हणतो, दांभिकता आहे, या सगळ्या विषयावरती तुकाराम महाराज बोलत गेले आणि त्यांनी त्या विषयावरती आपली चिंतनं मांडली. मी जसं म्हणालो की जवळपास 250च्या जवळपास विषय आपल्याला बघायला मिळतील की ज्याच्यावरती तुकाराम महाराजांनी स्वतःचं चिंतन मांडलेलं आहे. त्या सगळ्या विषयांचा विचार जर आपण केला तर लक्षात येईल आपल्या की अत्यंत मोठा एक कॅनव्हास ज्याला म्हणता येईल, प्रचंड मोठा कॅनव्हास तुकाराम महाराजांच्या समोर आहे. जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघायला लागले, स्वतःला सगळं समजलेलं आहे. रस्ते माहिती आहेत, खडगे माहिती आहेत, त्यातले नाले ओढे सगळं त्यांना माहिती आहे. आणि मग ते बुडती हे जन न दखवे डोळा म्हणून येतो कळवळा म्हणून ते बुडणारे लोक पण त्यांच्या समोर आहेत. आणि त्या कळवळ्यामधून तुकारामांची भाषा आहे. म्हणून बायको मागे पडली, म्हणून मुलं मागे पडलेत. एक बायको आणि एक मुलापुरता संसार करणारे तुकाराम महाराज नाही आहेत, जगाचा संसार करणारे तुकाराम महाराज आहेत. त्यामुळे ह्या बुडणाऱ्या लोकांना त्यांच्याबद्दल अंतःकरणात असणाऱ्या कळवळ्याला व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून तुकोबांनी अभंग रचना केलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून हे सगळे विषय त्यांनी आपल्या समोर मांडलेले आहेत. त्यांना सगळं येत होतं. खेळाचे पण अभंग आहेत, धातूचा विचार त्यांनी मांडलाय, पक्ष्यांचा विचार मांडलाय, पर्यावरण मांडले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, हे सगळं त्यांनी मांडून दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने जगातला कुठलाच विषय असा नव्हता की जो तुकारामांच्यापर्यंत पोहोचला नव्हता. त्यातले जे त्यांना त्यांच्या स्वल्प आयुष्यामध्ये मांडता आले, कारण 21 वर्षात ही सगळी मांडणी झाली. 21 वर्ष तर काय ते नव्हतेच, लिहितच नव्हतं. त्या 21 वर्षामध्ये त्यांनी जे लिहिलं त्याच्यामध्ये त्यांना जे महत्त्वाचे विषय वाटले त्या विषयावरती त्यांनी लिहिलेलं आहे. या सगळ्या विषयांच्यामध्ये 3 अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. तो विषय आहे नामसाधना, त्यांनी जी केली स्वतःची, नामाचं महात्म्य तुकोबांनी सांगितलं. दुसरं श्री पांडुरंग, ज्याच्यासाठी म्हणून सगळा जीव त्यांनी त्या ठिकाणी लावला. आणि तिसरं मानवतेचा धर्म, माणूस म्हणून माणसाचा देव होण्याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुकाराम महाराज आहे. एक माणूस आहे, त्या माणसामध्ये सगळे विकार आहेत, सगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये दुर्गुण आहेत, सगळं तुकारामांच्या ठिकाणी आहे. आणि अशा अत्यंत सामान्य माणसाला देवत्व प्राप्त होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे तुकाराम महाराजांचं जीवन, ते अनुभव समृद्ध जीवन, ते जीवन त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे. ते माणसाचे देव झालेले आहेत. त्यामुळं माणूस आणि मानवता हा विषय पण तुकारामांच्या दृष्टीने अत्यंत चांगल्या पद्धतीने बघायचा आहे. हे 3ही विषय आपण स्वतंत्ररित्या बघणार आहोत. पुढच्या याच्यामध्ये आपण नामसाधना बघू, त्याच्यानंतर श्री पांडुरंगाच्या बद्दलचं चिंतन त्यांचं बघू आणि मानव धर्म बघू. म्हणजे 7 आपले विषय होतील. बाकी 3 विषयांच्या बद्दलचं चिंतन आपण वेळेप्रमाणे बघूयात कसं करता येईल. आत्ता आपण या ठिकाणी आजची सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करूयात आणि थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय.